राईट. प्रत्येक व्हिज्युअलला किंवा जे काही व्हिज्युअल्स आपण क्रिएट करतो त्याला काय करतं, त्या अकॉर्डिंग फिल्टर आउट करतं. देन आपण एक कन्सेप्ट बघितलेली सिंक स्लायसरची, राईट. सिंक स्लायसर काय करतं रे? एनिवन? सिंक स्लायसरचा यूज काय आहे? हॅलो नंदिनी. फिल्टर टाकलं त्यांना लेटेस्ट डेटा किंवा रिअल टाइम डेटामध्ये ते सिंक्रोनाइज करून. ओके ओके. एनिवन? व्हॉट इज द यूज ऑफ सिंक स्लायसर? प्रणोती? मल्टिपल पेजेस एका स्लायसरच्या अकॉर्डिंग फिल्टर करायचे असेल तर सिंक स्लायसर यूज करतो आपण. काय काय अगेन? मल्टिपल आपले रिपोर्टचे पेजेस जे आहेत ते राईट एका स्लायसरच्या अकॉर्डिंग फिल्टर करायचे असतील तर सिंक राईट स्लायसर यूज करतो. राईट राईट गुड. ओके. आपण इथं काय यूज केलेलं, स्लायसर यूज केलं, राईट. आपल्याला हेच स्लायसर म्हणजे हीच फिल्टर आउट कुठं करायची होती, आपल्याला डिफरंट डिफरंट पेजेसला करायची होती. म्हणजे काय, जर मी युरोपला सिलेक्ट केला स्लायसर तर फिल्टर आउट काय व्हायला पाहिजे, हे फर्स्ट पेज पण फिल्टर आउट व्हायला पाहिजे होतं. म्हणजे काय, एकाच स्लायसरच्या अकॉर्डिंग डिफरंट डिफरंट पेजेसला फिल्टरायझेशन करणं म्हणजे काय, सिंक स्लायसिंग. काय सिंक्रोनायझेशन करताय ना तुम्ही, फर्स्ट पेजला आणि सेकंड पेजला कनेक्ट करताय अकॉर्डिंग टू कशाच्या, स्लायसरच्या, राईट. त्याला काय म्हणतो आपण, सिंक स्लायसर. ओके. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? एव्हरीवन? इंटरव्ह्यूला विचारतात स्लायसर, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन स्लायसर, सिंक स्लायसर अँड ऑल. ओके. माझं एक्झिक्युटिव्ह समरीचं पेज क्रिएट झालेलं आहे, मॅप समरीचं पण झालेलं आहे. आता मला डिझाईन करायचं आहे माझं कस्टमर समरीचं पेज. ओके. कोणतं पेज डिझाईन करायचं आहे, कस्टमर समरी. ओके. कस्टमर समरीमध्ये आपण काही काय दाखवू शकतो तुमच्या अकॉर्डिंग? एनिवन? एनिवन? बोला रे. झोपलेत सगळे जेवून का जागेत? हँड रेज करा बरं एकदा सगळ्यांनी. हम्म. ऋतिक, काय काय दाखवू शकतो आपण कस्टमर समरीमध्ये? एनिवन? फास्ट. ओके ठीक आहे, मी सांगतो. ठीक आहे. ओके. मला काय करायचं, मला डिस्ट्रीब्युशन दाखवायचं आहे अकॉर्डिंग टू कस्टमरच्या प्रायोरिटी. ओके. जे मी माझे डिक्लेअर केलेले हाय प्रायोरिटी, लो प्रायोरिटी, मिड प्रायोरिटी कस्टमर, राईट. आपण डिक्लेअर केलेले आठवत आहे, हाय प्रायोरिटी, मिड प्रायोरिटी आणि लो प्रायोरिटी. त्याच्या अकॉर्डिंग टू मला डिस्ट्रीब्युशन दाखवायचं आहे रेव्हेन्यूचा, की बाबा हाय प्रायोरिटीमध्ये किती सेल झालाय, लो प्रायोरिटीमध्ये किती झालाय आणि मिडमध्ये किती झालाय, त्या दाखवायचं. मला एक डिस्ट्रीब्युशन दाखवायचं आहे. ओके. काय दाखवायचं आहे, डिस्ट्रीब्युशन. जेव्हा मला डिस्ट्रीब्युशन दाखवायचं असतं तेव्हा मी कोणतं कार्ड यूज करतो, कोणतं व्हिज्युअल यूज करतो डिस्ट्रीब्युशनसाठी? एनिवन? हिस्टोग्राम. हिस्टोग्राम. ओके. अजून? एनिवन? ओके. डिस्ट्रीब्युशनसाठी आपण ऑलवेज यूज करतो पाय चार्ट और डोनट चार्ट. काय यूज करतो, पाय चार्ट और डोनट चार्ट. मी आता काय सिलेक्ट करतो, जस्ट एक पाय चार्ट सिलेक्ट करतो. ओके. एक पाय चार्ट सिलेक्ट केला. ओके. ठीक आहे. या पाय चार्टमध्ये काय फर्स्ट विचारतं मला, लिजेंड, व्हॅल्यूज, डिटेल्स अँड टूल टिप, असं काहीतरी समथिंग विचारतं. लिजेंड म्हणजे तुमची ऑलवेज येते कॅटेगरी. काय ती कॅटेगरी, ज्याच्या अगेन्स्ट तुम्हाला ऑपरेशन दाखवायचं, म्हणजे कॅटेगरीच्या अगेन्स्ट तुम्हाला रेव्हेन्यू दाखवायचा आहे किंवा प्रोडक्ट नेमच्या अगेन्स्ट तुम्हाला काहीतरी रेव्हेन्यू प्रॉफिट दाखवायचं असेल तर लेजेंड काय येते, ऑलवेज तुमची कॅटेगरी येते. ओके. मला कशाच्या अगेन्स्ट रेव्हेन्यूचं डिस्ट्रीब्युशन दाखवायचं आहे, माझ्या कस्टमरच्या प्रायोरिटी लिस्टनुसार, राईट. ते कोणत्या टेबलमध्ये प्रेझेंट आहे? प्रायोरिटी कस्टमर नावाचा एक कॉलम केलेला आपण, ते कोणत्या टेबलमध्ये प्रेझेंट आहे? एव्हरीवन? सेल्स पॅकमध्ये. सेल्स पॅक टेबलमध्ये. तर
कस्टमरची सगळी इन्फॉर्मेशन कोणत्या टेबलमध्ये प्रेझेंट आहे? कस्टमर लुकअप मध्ये, राईट? कस्टमर लुकअप मध्ये प्रेझेंट आहे. मग प्रायोरिटी कस्टमरचा टेबल आपण कुठे क्रिएट केलेला? कॉलम कस्टमर लुकअप मध्ये केलेला. ओके, सो मी काय करतो, प्रायोरिटी कस्टमरचा कॉलम घेतो आणि जस्ट लिजंडमध्ये ड्रॅग करतो. ओके, जे काय त्याचे पॉईंट्स असणार ते इथे आले, हाय प्रायोरिटी, लो प्रायोरिटी आणि समथिंग अजून कधी लो प्रायोरिटी असेल. ओके, आणि अगेन विचारतो मला सेकंड व्हॅल्यूज, मला काय डिस्ट्रीब्युशन दाखवायचं? व्हॅल्यूजच्या मध्ये डिस्ट्रीब्युशन दाखवायचं म्हणजे टोटल रेव्हेन्यूच्या अगेन डिस्ट्रीब्युशन दाखवायचं. मग इथं व्हॅल्यूजमध्ये काय सिलेक्ट करणार मी? रेव्हेन्यू. काय सिलेक्ट करणार? रेव्हेन्यू. आता जे डिस्ट्रीब्युशन होते ते दाखवते व्यवस्थित ते. हाय लो प्रायोरिटी एवढे होते. लो प्रायोरिटीने काय केलं? ऑलवेज हाय सेल्स, देन हाय प्रायोरिटी, देन ब्लँक समथिंग काय ते व्हॅल्यूज आहे, देन येते मिड प्रायोरिटी वगैरे. ओके, हे काय झालं तुमचं एक डिस्ट्रीब्युशन झालं. इथं काहीतरी एक ब्लँक व्हॅल्यूज म्हणून काहीतरी येतं, राईट? काय येतं ते? ब्लँक व्हॅल्यूज येतं ते. ते ब्लँक व्हॅल्यूज काय येतात? बिकॉज तुमच्या टेबल्समध्ये काय काय त्यांचे नेम्स नाहीत किंवा काय प्रेझेंट नाही, त्यामुळे ते ब्लँक व्हॅल्यूज येत असतात. ओके, सो मला ह्या ब्लँक व्हॅल्यू इथे डिस्ट्रीब्युशनमध्ये नको आहे. काय नको आहे? ह्या ब्लँक व्हॅल्यू डिस्ट्रीब्युशनमध्ये नको आहे. सो ऑलवेज यूज फिल्टर पेन. काय यूज करायचं? फिल्टर पेन. गो टू द प्रायोरिटी कस्टमर. ओके, प्रायोरिटी कस्टमर गेल्यानंतर इथं काहीतरी एक समथिंग ब्लँक व्हॅल्यू होते, तिथं काहीतरी व्हॅल्यूज नाही आहेत त्याच्या, ते रँडमली ब्लँक्स येते. सो काय करा, सगळं सिलेक्ट करा आणि ब्लँकला रिमूव्ह करा. रिमूव्ह झालं का इथून पण ब्लँक व्हॅल्यू? कळालं? ब्लँक व्हॅल्यू फिल्टरमध्ये कसं रिमूव्ह करायचं, व्हिज्युअलमध्ये कसं रिमूव्ह करायचं? ऑलवेज यूज फिल्टर पेन फॉर दॅट. ओके, इफ तुम्हाला कोणती ब्लँक व्हॅल्यू व्हिज्युअलमध्ये दिसत असेल पण त्याची काय आउटपुटच नसेल ह्याच्यामध्ये, इथं ब्लँकच्या समोर काय व्हॅल्यू दिसते का तुम्हाला? नाही. पण हाय प्रायोरिटी समोर दिसते, लो प्रायोरिटी समोर दिसतील, लो प्रायोरिटीच्या अगेन्स्ट समोर काहीतरी व्हॅल्यू दिसते, राईट? ह्या सगळ्या व्हॅल्यू दिसतात आहेत, पण ब्लँकच्या अगेन्स्ट दिसते का काय व्हॅल्यू? नाही शो करत. मग त्याचा यूज आहे का आपल्याला? काय नाही. सो काय करा, जस्ट प्रायोरिटी कस्टमर जावा, बेसिक फिल्टरिंग ऑन असेल तिथं सगळे सिलेक्ट करा आणि ब्लँकला रिमूव्ह करा. दॅट्स इट. ओके, सो माझं मी काय ते डिस्ट्रीब्युशन दाखवले, लो प्रायोरिटी, मिड प्रायोरिटी आणि हाय प्रायोरिटी. ओके, तर ह्याच्या अगेन्स्ट मी असं ऑपरेशन परफॉर्म करू शकतो का? लो प्रायोरिटीला जास्त डिस्काउंट देऊ शकतो किंवा लो प्रायोरिटीला जास्त कार्ड्स जनरेट करू शकतो, ऑफरचे कार्ड जास्त जनरेट करू शकतो, त्यामुळे ते जास्त हाय पे करतील. रिअल लाईफमध्ये पण असंच असतं ना, किंवा ज्याची सॅलरी आहे कमी पण तो शॉपिंग त्याची मजबूत असते, बरोबर ना? ज्याची सॅलरी जास्त असते त्याची शॉपिंग जरा कमी असते. तसं असतं रिअल लाईफमध्ये पण. ओके, ठीक आहे, कळालं? बट जर मला कस्टमर दाखवायचे असते ह्याच पाय चार्टमध्ये, ओके, मला कस्टमरचे इच कस्टमरचा रेव्हेन्यू दाखवायचा असता आणि जर मी त्यासाठी पाय चार्ट यूज केला असतं चाललं असतं का? नाही. मी काय करतो, प्रायोरिटी कस्टमर काढतो आणि तर जस्ट कस्टमरचं नेम ड्रॅग करतो. ओके, काय ड्रॅग करतो? कस्टमरचं नेम. कुठे गेलं? कस्टमरचं नेम. किती कस्टमर आले तुम्हाला काय कळणार का याच्यामध्ये? काय घंटा कळते तुम्हाला? काहीच कळत नाही. ऑलवेज रिमेंबर, पाय चार्ट आपण तेव्हाच यूज करतो जेव्हा लेस दॅन 5 कॅटेगरीज असतील तेव्हा, नॉट मोर दॅन 5. जर 5 पेक्षा जास्त कॅटेगरीज असेल त्यासाठी यूज होतो ट्री मॅप. काय यूज होतो? ट्री मॅप. माझ्याकडे आता कॅटेगरी किती? जवळजवळ 17,000 कॅटेगरी. फर्स्ट टाइम म्हणजे काय झाले, 17,000 लिस्टेड आहे, राईट? सो जेव्हा मोर दॅन 5 कॅटेगरीज असतील तेव्हा ऑलवेज यूज द ट्री मॅप फॉर कम्पॅरिझन, फॉर डिस्ट्रीब्युशन. बट जर माझ्याकडे 5च्या आतमध्ये कॅटेगरीज असतील तर ऑलवेज यूज पाय चार्ट और डोनट चार्ट. ओके, अगेन मी फर्स्ट रिमूव्ह करतो, ह्याच्यामध्ये काय टाकतो? प्रायोरिटी कस्टमर पास करतो. ओके, आता दिसतंय व्यवस्थित. ओके, दिस इज युअर पाय चार्ट. ओके, पाय चार्ट कशासाठी यूज करतो आपण? टू शो द डिस्ट्रीब्युशन. कशासाठी? टू शो द डिस्ट्रीब्युशन. पण पाय चार्टचं एकच लिमिटेशन आहे, किंवा 5 कॅटेगरीच्या आता असेल तरच तुम्ही पाय चार्ट यूज करा. सो नंबर जास्त व्हॅलिड होतील किंवा व्हॅरी होतील किंवा जास्त हायलाइट्स होतील. ओके, दुसरं कोणतंच नाही. क्लिअर इथपर्यंत? ऑनलाईन येस सर. येस सर. आता माझा टॉप परफॉर्मिंग कस्टमर दाखवायचा आहे. ओके, मला काय दाखवायचं आहे? माझा टॉप परफॉर्मिंग कस्टमर. टॉप परफॉर्मिंग कस्टमर तुमच्या अकॉर्डिंग काय असतो रे? हॅलो, टॉप परफॉर्मिंग कस्टमर तुमच्या अकॉर्डिंग काय असतो? मी कसं तुम्ही त्याला ठरवता की हा माझा टॉप परफॉर्मिंग कस्टमर आहे?
त्याचं रेव्हेन्यू जास्त असेल तर राईट. ज्याचा रेव्हेन्यू, जो मला जास्त Profit. रेव्हेन्यू जनरेट करून देतो, काय झाला माझा हाय परफॉर्मिंग कस्टमर. जेव्हा तुम्ही झोमॅटो किंवा स्विगीला जाता तर प्रत्येकाचे ऑफर्स वेगवेगळे असतात. ते तुमच्या ऑर्डर्सच्या हिस्ट्रीवर डिपेंड असतात. ओके, कशाच्या ऑर्डर्सच्या हिस्ट्रीवर डिपेंड असतात. तसं आपल्या इथं काय दाखवायचं, मला टॉप परफॉर्मिंग कस्टमर दाखवायचं. ओके, काय दाखवायचं आहे, टॉप परफॉर्मिंग कस्टमर. म्हणजे काय दाखवायचे, मला एक सिंगल व्हॅल्यू दाखवायची. बरोबर, काय दाखवायची, एक सिंगल व्हॅल्यू. सिंगल व्हॅल्यूसाठी मी कोणतं व्हिज्युअल यूज करतो, KPI. कोणतं PI कार्ड. कार्ड कार्ड व्हिज्युअल. कार्ड व्हिज्युअल सिंगल हम्म. व्हॅल्यूसाठी काय यूज करतो मी ऑलवेज, कार्ड व्हिज्युअल. ते कार्ड व्हिज्युअल काय करतो, पास करतो. ठीक आहे, ठीक आहे. आता मला सांगा, ह्याच्यामध्ये काय पास करणार मी, मला काय दाखवायचं, कस्टमरचं नेम शो करायचं. बरोबर, ह्या कार्डमध्ये काय पास करणार मी, बोला काय पास करणार कस्टमरचं ह्याच्यामध्ये, बोला कार्डमध्ये काय पास करणार. त्याला रेव्हेन्यू किंवा प्रॉफिट व्हॅल्यू मध्ये टाकणार. नाही, मला मला इथं नेम हम्म. शो करायचं त्या कस्टमरचं, ज्यांनी मला ज्यांनी मला जास्त सेल करून दिलं किंवा रेव्हेन्यू करून दिलं. प्रायोरिटी कस्टमर आहे ना तुम्हाला, तुम्हाला इथं त्याचं नेम डिस्प्ले करायचं आहे. काय पास करणार कार्डमध्ये मग, नेमचा कॉलमच पास करावा लागेल. फर्स्ट कोणता कॉलम पाहिजे, नेमचा. मी फर्स्ट नेम पास करतो, जस्ट ॲरॉन काहीतरी समथिंग काहीतरी आले, किंवा आपण जो फुल नेम केला ना तो पास करू. ठीक आहे, जो फुल नेम क्रिएट केला तो पास करू. त्या मिस्टर ॲरॉन समथिंग ॲडमास असं काहीतरी आले. बरोबर, आता मला काय दाखवायचं, हे रँडम नेम आले. ओके, काय आले, रँडम नेम. अकॉर्डिंग टू अल्फाबेटिकल त्यांनी काय केलं, एक रँडम नेम पास करायचे. आता जे काय मला परफॉर्म करायचंय ते ह्या व्हिज्युअलवर करायचंय, त्या कार्ड व्हिज्युअलवर करायचंय. काय दाखवायचं होतं मला, टॉप परफॉर्मिंग कस्टमर. टॉप परफॉर्मिंग कस्टमर कसं दाखवणार, ज्याचा रिव्हेन्यू हायेस्ट असणार तो काय असणार, माझा टॉप परफॉर्मिंग कस्टमर असणार. ओके, जेव्हा मला एखादी टॉप कॅटेगरी दाखवायची असेल, टॉप 10, टॉप 5, तेव्हा आपण कोणता पेन यूज करतो, कोणता पेन यूज करतो, फिल्टर पेन. राईट. कोणता पेन यूज करतो, फिल्टर पेन. मी काय करतो, जस्ट फिल्टर पेनला ओपन करतो. ओके, इथं काहीतरी आले, फर्स्ट फुल नेम काहीतरी समथिंग काहीतरी आले. ओके, अगेन काय करतो मी, फुल नेम याच्यामध्ये पास करतो. केलं. ओके, माझी फिल्टरिंग काय असणार आहे, टॉप 1, टॉप एन असणार आहे. राईट, सो इथं काय करतो मी 1. बाय व्हॅल्यू काय आहे ना, बाय व्हॅल्यू मध्ये काय ना, कशाच्या अगेन्स्ट तुम्हाला टॉप परफॉर्मिंग कस्टमर दाखवायचा आहे, कशाच्या अगेन्स्ट, ऑनलाईन टोटल रेव्हेन्यू. टोटल रेव्हेन्यूच्या अगेन्स्ट. मग बाय व्हॅल्यू मध्ये काय पास करणार मी, टोटल रेव्हेन्यू. टोटल रेव्हेन्यू इथं उचलतो आणि जस्ट इथं ड्रॅग करतो. केलं ड्रॅग. टॉप एन झालं. फिल्टर कंडिशन कशावर वर्क होती, फुल नेमवर. कशावर, फुल नेमवर. फुल नेमवर टॉप एन लागते फर्स्ट आणि त्याच्या अकॉर्डिंग रेव्हेन्यू, आणि जस्ट इथं अप्लाय फिल्टर करतो. ओके, मी सेकंड सिलेक्ट करतो. ओके, कोण आलाय तुमचा फर्स्ट कस्टमर, प्रायोरिटी कस्टमर मॉरिस शान. मी तर 2 का सिलेक्ट केलं, जेव्हा मी फर्स्ट सिलेक्ट करतो ब्लँक म्हणून बाय डिफॉल्ट एक व्हॅल्यू येत होते, तेव्हा मी टॉप कस्टमर काय असणार माझा, ऑलवेज जो सेकंड असणार तो काय असणार माझा, टॉप कस्टमर असणार. त्यामुळे मी इथं काय केलं, 2 सिलेक्ट केलं. ओके, कोण आहे माझा टॉप कस्टमर, मॉरिस शान. कसं केलं का, फर्स्ट काय केलं मी, कार्ड व्हिज्युअल घेतलं. त्या कार्ड व्हिज्युअलमध्ये काय पास केलं मी, माझं फुल नेम पास केलं. आता एवढं तर मला माहिती होतं की मला जे काही ऑपरेशन परफॉर्म करायचे कशाच्या अगेन्स्ट करायचं आहे, टोटल रेव्हेन्यूच्या अगेन्स्ट. बरोबर, कशाच्या अगेन्स्ट, टोटल रेव्हेन्यू. बट तो रेव्हेन्यूनी कशाला फिल्टर आउट करायला पाहिजे, तुमच्या फुल नेमला, कस्टमर नेमला फिल्टर आउट करायला पाहिजे. जेव्हा मला टॉपच्या गोष्टी फाइंड आउट करायच्या असतात तेव्हा मी कोणता पेन यूज करतो, फिल्टर पेन. राईट, कोणता पेन यूज करतो, फिल्टर पेन. मला फिल्टर कंडिशन कशावर लावायची होती, या फुल नेमवर. कशावर लावायची होती, या फुल नेमवर. तेव्हा मी काय केलं, कस्टमर लुकअप मधलं फुल नेम ह्याच्यामध्ये पास केलं. जेव्हा मी फुल नेम पास केलं, ऑटोमॅटिकली इथं फिल्टर टाईप ओपन झालं, ॲडव्हान्स, बेसिक आणि टॉप एन. सो मी कोणता सिलेक्ट केला, टॉप एन. टॉप एन का, एन व्हॅल्यू, टॉप एन व्हॅल्यू. एन म्हणजे किती पण नंबर ऑफ व्हॅल्यू असू शकतो, 1 2 2 4 5 6 समथिंग काहीतरी. राईट, सो मला काय फाइंड आउट, टॉपचा कस्टमर. त्यामुळे एक टॉपची व्हॅल्यू पास केली, आणि कशाच्या अगेन्स्ट पाहिजे होता मला, रेव्हेन्यूच्या अगेन्स्ट. त्यामुळे पास काय केली मी ह्याच्यामध्ये, रेव्हेन्यू, आणि जस्ट त्या कार्डवर फिल्टर अप्लाय केलं. ओके, क्लिअर, ऑनलाईन. ऑनलाईन बोला रे, बोला. Yes, sir. येस सर. ओके,
सो मी एक टॉप कस्टमर पण माझा फाइंड आउट केला, राईट? टॉप, येस. डाऊट आहे कोणाला? ओके. मी इथे टॉप कस्टमर पण फाइंड आउट केला. आता मला याचं रेव्हेन्यू फाइंड आउट करायचं आणि काय फाइंड आउट करायचं. हा टॉप कस्टमर आहे, मला तेवढं कळालं. बट मला आता हे पण फाइंड आउट करायचं की बाबा ह्यांनी टोटल रेव्हेन्यू किती जनरेट केला आहे आणि ह्याची ऑर्डर क्वांटिटी किती, राईट? ह्यांनी रेव्हेन्यू किती जनरेट केला आहे आणि ऑर्डर क्वांटिटी किती जनरेट केली, सेम. ओके. अगेन मी काय करतो, सिंगल व्हॅल्यू शो करायची मला. मग सिंगल व्हॅल्यूसाठी कोणतं कार्ड यूज करणार मी? अगेन कोणतं व्हिज्युअल यूज करणार? कार्ड व्हिज्युअल. अगेन कार्ड व्हिज्युअल सिलेक्ट करतो. ओके. आता ह्याच्यामध्ये पास काय करणार सांगा? आता ह्याच्यामध्ये पास काय करणार बोला, राईट? काय पास करणार? टोटल रेव्हेन्यू. वाय? मग टोटल रेव्हेन्यू शो करायचा ना त्या कस्टमरचा. काय शो करायचं? टोटल रेव्हेन्यू. त्यामुळे पास काय करणार मी ह्याच्यामध्ये? टोटल रेव्हेन्यू. बट जो हा रेव्हेन्यू आलाय तो काय आलाय? ओव्हरऑल रेव्हेन्यू आलाय. जेवढे काही कस्टमर्स नाही, जेवढे काही सेल्सचे हे असणार त्यांचा पूर्ण रेव्हेन्यू आलाय. मला कोणाचं दाखवायचं आहे? फक्त मिस्टर मॉरिसच्या. ना अगेन फिल्टर कंडिशन कशा मला वर्क करायची? या कार्ड व्हिज्युअलवर. जेव्हा एखाद्या कार्ड व्हिज्युअल किंवा एखाद्या पर्टिक्युलर व्हिज्युअलवर फिल्टर कंडिशन लावायची असते तेव्हा कोणता पेन यूज करता तुम्ही? अगेन फिल्टर पेन. कोणता? फिल्टर पेन. त्या फिल्टर पेनला मी जस्ट ओपन करतो. ओके, ठीक आहे. कशावर कंडिशन लावायची? ह्या फुल नेमवर. अगेन फुल नेमवर. रेव्हेन्यू कशा दिसायला पाहिजे? फुल नेमचा दिसायला पाहिजे. ओके, मी अगेन फुल नेम पास करतो. ओके, ठीक आहे. नेम काय त्याचं? मॉरिस. ओके, ऐकच आहे तो मॉरिस. ओके, सांगा पुढे अजून काय करू शकतो याच्यामध्ये? बोला ऑनलाईन. काय चुकलं इथं सांगा, काय चुकलं? ऑनलाईन बोला. ऑनलाईन. नंदिनी, प्रणोती. सर इथे टॉप एन सिलेक्ट करायला लागेल ना? टॉप एन. ठीक आहे, मी टॉप एन सिलेक्ट करतो. देन इथे तिथे व्हॅल्यू रेव्हेन्यू ऍड करायला लागेल. शो आयटम टू आणि बाय व्हॅल्यू काय करावं लागेल? टोटल रेव्हेन्यू. रेव्हेन्यू. काय करावं लागेल? टोटल रेव्हेन्यू. अप्लाय फिल्टर करतो. झाली का? फिल्टर आउट कंडिशन आली का? व्हॅल्यू किती किती त्यांनी रेव्हेन्यू जनरेट करून दिलाय? 3,05,000 समथिंग काहीतरी. एवढं कोणी दिलाय? मॉरिस शानने दिलाय. ओके. आता सेम मला ह्याची ऑर्डर क्वांटिटी पण दाखवायची. ह्याने ऑर्डर क्वांटिटी किती अचीव करून दिली मला, काय दाखवायची? ऑर्डर क्वांटिटी किती अचीव करून दिली. ओके, काय करणार अगेन मी? अगेन कार्ड व्हिज्युअल, बरोबर? अगेन कार्ड व्हिज्युअल. ओके, ह्याच्यामध्ये पास काय करणार? काय पास करणार? ऑर्डर क्वांटिटी. टोटल ऑर्डर. टोटल ऑर्डर क्वांटिटी. ओके, ऑर्डर क्वांटिटी पास करू आपण. ठीक आहे. ओके, ही काय आली? माझी ओव्हरऑल ऑर्डर आली. अगेन मला काय करायचं आहे? ह्याच्यावर फिल्टर कंडिशन लावायची. मग अगेन कोणता पेन ओपन करणार? फिल्टर पेन. फिल्टर पेन. राईट. ओके, ऑर्डर क्वांटिटी आली इथं, बरोबर? मला कशाच्या अगेन्स्ट ऑपरेशन परफॉर्म करायचं? या नेमच्या अगेन्स्ट. पास काय करणार फिल्टरमध्ये? नेम अगेन फुल नेम, राईट? फुल नेम, गुड. देन अगेन बेसिक फिल्टरिंग, टॉप एन. अगेन सेकंड नंबरचं होतं ना आपलं, फर्स्ट ब्लँक होता. ओके, कशाच्या अगेन्स्ट? ऑर्डर क्वांटिटी. त्यामुळे काय सिलेक्ट करणार मी? टोटल ऑर्डर क्वांटिटी. अप्लाय. किती ऑर्डर क्वांटिटी दिल्यात त्यांनी? 1,591. ओके, किती? 1,591 या मॉरिशनच्या ऑर्डर क्वांटिटी. ओके, सो अशा तुम्ही तुमचे प्रायोरिटी कस्टमर फाइंड आउट करू शकता, राईट? जर माझ्याकडे फिल्टर पेन नसताच तर मला काय फाइंड आउट, कसं फाइंड आउट करावं लागलं असतं? एनीवन ऑनलाईन. जर माझ्याकडे फिल्टर पेनच नसता तर मी कसं फाइंड आउट केलं असते टॉप कस्टमर किंवा प्रायोरिटी कस्टमर? Sir, using table. Using table. How?
सर टेबलमध्ये वन वन व्हॅल्यू ऍड करून म्हणजे दिसू शकतं ना. ओके ठीक आहे. अजून एनिवन? युजिंग डॅक्स. ओके कोणता टॅक्स यूज केला असता? टॉप एन. राईट. कोणता यूज केला असता? टॉप एन. ओके टॉप एन जर मी यूज केलं तर मला इथं ऑटोमॅटिकली फर्स्ट प्रायोरिटी कस्टमर मिळाला असता. मग टॉप एन, मग एन मध्ये कोणती व्हॅल्यू पास केली असती? वन टॉप एन एन बरोबर 1 व्हॅल्यू पास केली असती आणि 1च्या अकॉर्डिंग काय केलं असतं? तो डॅक्स केला असता मेजर, आणि तो डॅक्स जर ह्याच्यामध्ये पास केला असता कार्ड व्हिज्युअलमध्ये. राईट बरोबर ना ऑनलाईन? येस सर. येस सर. ठीक आहे. मी माझ्या प्रायोरिटी कस्टमर वाईज सेल्स दाखवला, प्रायोरिटी कस्टमर दाखवला, त्याचा रेव्हेन्यू दाखवला, त्याचा टोटल ऑर्डर क्वांटिटी दाखवला. राईट अजून काय दाखवू शकतो आपण कस्टमरमध्ये? एनिवन? टोटल सेल दाखवू शकतो का सर? टोटल सेल. दाखवला ना आपण, टोटल रेव्हेन्यू दाखवला ना. अच्छा. येस. एनिवन? बोला. मी जेंडर वाईज डिस्ट्रीब्युशन दाखवू शकतो. मेलने किती ऑर्डर केली, फिमेलने ऑर्डर केली, किती ऑर्डर केली, और एनी अदर जेंडर असेल त्या वाईज मी डिस्ट्रीब्युशन दाखवू शकतो ऑनलाईन. येस सर दाखवू शकता. ओके मला काय शो करायचं? अगेन डिस्ट्रीब्युशन शो करायचं कशा वाईज? जेंडर वाईज. ते पण इम्पॉर्टंट असतं ना, मेलचा रेशो किती, फिमेलचा रेशो किती, मेल इज टू फिमेलचा रेशो किती माझ्या ऑर्डरमध्ये. राईट त्यासाठी यूज करा ऑलवेज डोनट चार्ट. कोणता? डोनट. मी जस्ट एक डोनट चार्ट यूज करतो. ठीक आहे. डोनट चार्टमध्ये अगेन विचारतो लिजंड, व्हॅल्यूज, डिटेल्स आणि टूल टिप्स. ओके हे 4 काहीतरी असं विचारतो तुम्हाला. ओके अगेन मी लिजंडमध्ये पास करतो. लिजंडमध्ये काय पास करणार आपण? ऑलवेज कॅटेगरीज तुमच्या, डिस्क्रिप्टिव्ह डेटा. काय पास करणार? डिस्क्रिप्टिव्ह डेटा. ओके मग लिजंडमध्ये काय पास करणार मी? कस्टमर लुकअपमधलं जेंडर कॉलम. राईट आली तर मेल अँड फिमेल समथिंग काहीतरी. मला काय बघायचं? त्यांच्या ऑर्डर क्वांटिटीज बघायच्या. काय बघायच्या? त्यांच्या ऑर्डर क्वांटिटी. अगेन काय पास करणार ह्याच्यामध्ये? टोटल ऑर्डर क्वांटिटी. कशामध्ये? व्हॅल्यूजमध्ये. ओके झालं डिस्ट्रीब्युशन. अगेन मेलला एवढ्यात, फिमेलला एवढ्या. अगेन काय ते ब्लँक व्हॅल्यू होती समथिंग काहीतरी, पण त्यांना जेंडर मेन्शन नसेल त्यांच्या ह्याच्यामध्ये, ब्लँक असेल त्या जेंडर कॉलममध्ये. ओके तर मला काय करायचं? ब्लँकला रिमूव्ह करायचं. काय करणार? अगेन फिल्टर पेन यूज करणार, जेंडरवर जाणार आणि ऑल सिलेक्ट करणार, त्याचं ब्लँकला करणार रिमूव्ह करून. दॅट्स इट. दिस इज युअर मेल ऑर्डर क्वांटिटी अँड दिस इज युअर समथिंग काहीतरी फिमेल ऑर्डर क्वांटिटी. 81,000 आणि 83,000. 166च आहे ना काहीतरी तुमची, 166K बरोबर ना? त्या अकॉर्डिंग काय झालं? ते डिस्ट्रीब्यूट झालं. आणि काही जेंडर असे आहेत किंवा ज्यांचं मेन्शनच नाही आहे आणि त्यांनी काहीतरी ऑर्डर केलेली, ती कशामध्ये येत होती? आपल्या ब्लँक व्हॅल्यूजमध्ये येत होती. कशामध्ये? ब्लँक व्हॅल्यूजमध्ये. अंडरस्टूड एवढं सगळ्यांना? येस सर. ओके मी माझा रेव्हेन्यू बाय प्रायोरिटी कस्टमर दाखवला, टोटल ऑर्डर क्वांटिटी बाय जेंडर दाखवला, प्रायोरिटी कस्टमर दाखवलं, त्याचा रेव्हेन्यू आणि त्याचा ऑर्डर क्वांटिटी दाखवला. राईट मला आता माझे टॉप 20 कस्टमर दाखवायचे. काय दाखवायचे? टॉप 20 कस्टमर. जेव्हा मोर दॅन 5 कस्टमरचं डिस्ट्रीब्युशन दाखवायला येतं किंवा मोर दॅन 5 दाखवायला येतं, तेव्हा आपण कोणतं कार्ड यूज करतो म्हणलेलं मी? कोणतं यूज करतो? ट्री मॅप. मला काय दाखवायचं? मोर दॅन टॉप 20 म्हणजे काय झालं? मोर दॅन 5. जेव्हा मोर दॅन 5चं डिस्ट्रीब्युशन येतं किंवा कंपॅरिझन येतं, तेव्हा आपण कोणतं कार्ड यूज करणार आहे? ट्री मॅप. तिथं पाय चार्ट यूज करून चालणार आहे का? तिथं डोनट चार्ट यूज करून चालणार आहे का? नाही. मला काय दाखवायचं? डिस्ट्रीब्युशन दाखवायचं ना टॉप 20 कस्टमरचं. राईट त्यासाठी काय यूज करणार मी? ट्री मॅप यूज करणार. जर तुम्हाला एक पूर्ण बेसिक इन्फॉर्मेशन दाखवायची असेल, त्या कस्टमरचं नाव, गाव, प्लस त्याचं रेव्हेन्यू, त्याचं प्रॉफिट, प्लस त्याचं ऑर्डर क्वांटिटी, त्याचे ऑर्डर्स, तेव्हा तुम्ही टेबल्स यूज करा. बट आता मला काय दाखवायचं आहे? कस्टमरचा अगेन्स्ट रेव्हेन्यू दाखवायचं. त्या टॉप 20चा काय दाखवायचं? फक्त रेव्हेन्यू दाखवायचं. म्हणजे एक डिस्ट्रीब्युशन झालं त्या कस्टमरचं.
जो टॉपला असणार त्याचा हाईट असणार, देन त्याच्यानंतर लो कमी 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 असं होत जाणार, राईट. त्यासाठी यूज करा ट्री मॅप. मी जस्ट ट्री मॅप सिलेक्ट करतो. ओके, ट्री मॅप सिलेक्ट केला. ट्री मॅप सिलेक्ट. त्या ट्री मॅपमध्ये कॅटेगरीज पास करतो. काय पास करतो? कॅटेगरीज. कॅटेगरीज काय येणार लागेल? कॅटेगरीज काय येणार लागेल माझ्या? कस्टमर नेम. काय येणार? कस्टमर नेम. ओके, ते कस्टमर फुल नेम पास करतो. काय पास करतो? फुल नेम पास करतो. ओके, अगेन काय विचारतो? मला व्हॅल्यूज विचारतो, डिटेल्स विचारतो आणि टूल टिप विचारतो. व्हॅल्यूज काय ना मला रेव्हेन्यूच्या अगेन्स्ट दाखवायचं मला, त्यामुळे काय सिलेक्ट करतो? रेव्हेन्यू घेतो. काय घेतो? रेव्हेन्यू. आले समथिंग काहीतरी घेतली घाण दिसते. असे काहीतरी कस्टमर येतात, राईट. त्यांचे रेव्हेन्यू जेवढे 17,000 कस्टमर असतील ते 17,000 कस्टमर आलेत, त्यांचा रेव्हेन्यू आले. बट मला किती दाखवायचे फक्त? टॉप 20. कोणता पेन यूज करणार आहे? फिल्टर पेन. कोणता? फिल्टर पेन. कशाला दाखवणार तुम्ही? फिल्टर. फुल नेमवर सिलेक्ट ऑल करतो आणि ब्लँकला रिमूव्ह करतो. ब्लँक नको पाहिजे, मला नाही पाहिजे. ओके, ठीक आहे. काय फिल्टरिंगमध्ये यूज करणार? टॉप एन. येस. अगेन काय? 20. कशाच्या अगेन्स्ट? टोटल रेव्हेन्यूच्या अगेन्स्ट. जस्ट अप्लाय द फिल्टर. आले काहीतरी कस्टमर समथिंग, ब्लँक पण समथिंग काहीतरी व्हॅल्यू दे. म्हणजे कस्टमरचं नावच नाही, पण त्याचे कितीतरी रेव्हेन्यू त्यांनी समथिंग जनरेट करून दिले. ओके, देन मॉरिस शान आलाय बघा, आपला हा हिरो. देन मॉरिस शान, देन जेनेट वगैरे असे काहीतरी कस्टमर आहे. ओके, फर्स्ट ब्लँक येतो. ठीक आहे, क्लिअर एवढं? ओके. आता तुम्ही म्हणत असाल सर, जेव्हा मी एखादं व्हिज्युअल सिलेक्ट करतोय किंवा एखादं कार्ड सिलेक्ट करतोय तेव्हा इथं सारखं एक टूल टिप म्हणून ऑप्शन येतं. दिसतंय सगळ्यांना? टूल टिप म्हणून ऑप्शन येते. ओके, जेव्हा मी एखाद्या गोष्टीला होवर करतोय तेव्हा व्हॅल्यू काय दिसते? फक्त टोटल रेव्हेन्यू. आता मला त्याचं टोटल प्रॉफिट पण दाखवायचं आहे, त्याचं टोटल ऑर्डर क्वांटिटी पण दाखवायची. ही काय झाली? एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन शो करणं झाली. काय झाली? एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन शो करणं झाली. सो मी टूल टिपमध्ये जस्ट पास करतो टोटल प्रॉफिट. ओके, अँड टोटल ऑर्डर क्वांटिटी. अगेन मी होवर करतो त्याच्यावर. काय झाली? इथं ऑटोमॅटिक चेंजेस झाले. आता रेव्हेन्यू पण दाखवते, प्रॉफिट पण दाखवते आणि ऑर्डर क्वांटिटी पण दाखवते. टूल टिप म्हणजे काय? टूल टिप एक असं फील्ड आहे ज्याच्यामध्ये तुम्ही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दाखवू शकता. ओके, सो टूल टिप फक्त ह्याच्यासाठी यूज केलं जातं जिथे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड होते. काय होती? एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड होती, त्यासाठी टूल टिप यूज केलं जातं. ओके, टूल टिप कशासाठी यूज करतात? टू शो द एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. ओके, ऑनलाईन. येस सर. ओके, कशासाठी यूज केलं जातं टूल टिप? टू शो द एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. बरं, आता जी काय ही इन्फॉर्मेशन आहे ती टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये दिसते मला. मी इथं होवर केल्यावर काय मला व्हिज्युअल वगैरे दिसतोय का? व्हिज्युअल दिसतोय का? काय नाही दिसत आहे. मी इथं होवर केल्यावर व्हिज्युअल दिसतोय का? मला नाही दिसत आहे. इथं केल्यावर नाही, इथे नाही. तर मला ही जी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन ती व्हिज्युअल थ्रू शो करायची. कशा थ्रू शो करायची? व्हिज्युअल थ्रू शो करायची. त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? एक टूल टिपचं पेज क्रिएट करावं लागतं. काय क्रिएट करावं लागतं? टूल टिपचं पेज. मी अगेन न्यू पेजमध्ये जातो. ओके, न्यू पेजमध्ये गेल्यानंतर फॉर्मॅट पेंटरमध्ये गेलो. ओके, फॉर्मॅट पेंटरमध्ये गेल्यानंतर इथं कॅनव्हास सेटिंग आहे. ओके, कॅनव्हास सेटिंगमध्ये इथं टाईप आहे पेजचा. हा जो पेज आहे आता काय 16:9 आहे, त्याला जस्ट ड्रॉप डाऊन करतो. ते इथं टूल टिप म्हणून ऑप्शन दिसतंय. ऑनलाईन काय केलं कळालं सगळ्यांना? न्यू पेजमध्ये गेलो, फील्ड फॉर्मॅट पेंटरमध्ये गेलो आणि कॅनव्हास सेटिंग ओपन केली. ओके, त्या कॅनव्हास सेटिंगमध्ये पेजचे टाईप्स आहेत, डिफरंट टाईप्स. इथे त्याचा टाईप आहे टूल टिप म्हणून. काय टाईप आहे? टूल टिप. त्या टूल टिपला जस्ट मी सिलेक्ट करतो. ओके, काय ते एक छोटासा बॉक्स क्रिएट झालाय. जी काय तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दाखवायची कुठं दाखवू शकता तुम्ही? फक्त एका छोट्याच्या बॉक्समध्ये दाखवू शकता. तिथं मी एक जस्ट कॉलम चार्ट घेतो. काय येतो? कॉलम चार्ट घेतला. कॉलम चार्ट. आता जे काय मी डिस्ट्रीब्युशन केलंय ह्याच्यामध्ये कस्टमर समरीमध्ये ते कशाच्या अगेन्स्ट केले? टोटल रेव्हेन्यूच्या अगेन्स्ट 20 कस्टमर दाखवायले. पण तिथं काय दिसतंय मला? फक्त त्यांचा रेव्हेन्यू दिसतोय. पण मला त्यांचा प्रॉफिट पण दाखवायचंय. मला त्यांचा आत्ता असं समजा की मला त्यांचं फक्त प्रॉफिट दाखवायचं. काय दाखवायचंय? मला त्यांचं प्रॉफिट दाखवायचं. ओके, अगेन मला काय विचारतं? एक्स एक्सिस, वाय एक्सिस. ओके, ह्या दोन गोष्टी विचारतोय. एक्स एक्सिस मध्ये काय पास करणार आणि वाय एक्सिस मध्ये काय पास करणार मला सांगा. चला सांगा, एक्स एक्सिस मध्ये काय पास करणार?
ऑनलाईन. अरे बोला. सर क्वेश्चन काय होता एकदा पुन्हा रिपीट करता का? मला काय शो करायचंय आता, जे काय मी इथं कस्टमरची इन्फॉर्मेशन शो केली, ओके, एका टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन शो केली, ओके, बट मला ती व्हिज्युअल्स थ्रू दाखवायची. इफ जर मी इथं होवर केलं तर तिथं ते व्हिज्युअल दिसलं पाहिजे. ओके, सो इथं काय दिसतंय फक्त टोटल रेव्हेन्यू, टोटल प्रॉफिट आणि टोटल ऑर्डर क्वांटिटी दिसते, राईट. बट आता मला इथं रिटर्न क्वांटिटी दाखवायची त्या कस्टमर्सची. काय दाखवायची? रिटर्न क्वांटिटी दाखवायची. ओके, सो इथं काय सिलेक्ट करणार? एक्स ॲक्सिसमध्ये आणि वाय ॲक्सिसमध्ये काय पास आउट करणार? रिटर्न क्वांटिटी शो करायची मला इच कस्टमरची. सांगा. एक्स ऍक्सिस वर सर नेम येणार आणि वाय ऍक्सिस मध्ये जी व्हॅल्यू असेल ती काय पास केलं मी? फुल नेम. वाय ॲक्सिस मध्ये काय असते? ऑलवेज तुमची क्वांटिटी असते, तो रिटर्न्स कर. आले काय ते समथिंग नेम्स असतील वगैरे आणि त्यांच्या समथिंग काय ते रिटर्न क्वांटिटी असतील. ओके, एवढं तर फिक्स आहे. ओके, सो जे काय टूल टिप क्रिएट झाले ते कुठं झाले? माझ्या एका न्यू पेजला क्रिएट झाले, राईट. काय केले? न्यू पेजला क्रिएट झाले. आता मला हेच टूल टिप त्या कस्टमर समरीवर दाखवायचं आहे. ओके, काय करायचं मला? हेच टूल टिपचं पेज त्या कस्टमर समरीवर दाखवायचं आहे. ओके, क्वेश्चन का आला सगळ्यांना? ऑनलाईन क्वेश्चन का आला? हॅलो. हां सर. ओके, मी काय करतो? हे व्हिज्युअल सिलेक्ट करतो. काय करतो? जस्ट हे व्हिज्युअल सिलेक्ट करतो. केलं. व्हिज्युअल सिलेक्ट केल्यानंतर इथं प्रॉपर्टीज म्हणून आहे, त्या प्रॉपर्टीजला ऑन करतो किंवा सिलेक्ट करतो. जेव्हा मी प्रॉपर्टीजमध्ये गेलो, इथे टूल टिप्स नावाचं एक ऑप्शन आहे, दिसतंय सगळ्यांना? हे ऑफ असेल ते ऑन करा तुमच्यामध्ये. ओके, आणि जस्ट ड्रॉप डाऊन करतो. रिपोर्ट पेज कोणतं आहे टूल टिपचं? हे वालं कस्टमर समरी. जे काय रिपोर्ट होणार आहे टूल टिपचा कुठं होणार आहे? ह्या पेजवर होणार आहे, राईट. जे टूल टिप क्रिएट केलं ते कुठं क्रिएट केलं आपण? पेज 1ला क्रिएट केलं. हे पेज 1 आहे ना, इथं टूल टिप क्रिएट झाले, बरोबर. त्या पेज 1ला जस्ट सिलेक्ट करतो. केलं सिलेक्ट आणि जस्ट आता होवर करतो. आली की इन्फॉर्मेशन? कसं दिसतंय आता? अगेन मी कुठं ते होवर करतो, आलं. अगेन होवर करतो, अगेन होवर करतो, अगेन होवर करतो, अगेन ओव्हर करतो, अगेन ओव्हर करतो. कसं दिसतंय? एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन व्हॅलिडिटीमध्ये दिसतंय. टोटल रिटर्न्स पण दिसतात आता मला त्या एक प्रत्येक कस्टमरचे. तर तुम्हाला एक डेडिकेटेड पेज क्रिएट करावं लागलं का यासाठी? करावं लागलं? तिथं कस्टमर समोर अजून एक एक्स्ट्रा पेज क्रिएट करावं लागलं का? नाही. तुम्ही जस्ट एक टूल टिपचं पेज क्रिएट केलं आणि तिथे जस्ट ती इन्फॉर्मेशन पास केली आणि त्या पेजला लिंक कुठं केलं तुम्ही? ह्या कस्टमर समरी नावाच्या पेजला केलं. तर जेव्हा मी कोणतेही कस्टमर होवर करेल, जे तुम्ही टॉप 20 कस्टमर पास आउट केले, त्या टॉप 20 कस्टमरचं काय दिसतात? ते रिटर्न्स दिसतात इच कस्टमरचं. अगेन मी खाली जातो, दिसतंय? अगेन खाली जातो, दिसतंय? काय होतं? व्हॅरी होते का? प्रत्येक कस्टमर तो काय होतं? ते व्हॅरी होते ते चार्ट, कॉलम चार्ट. कळालं टूल टिप कसं यूज करतात? इम्पॉर्टंट आहे. टूल टिपचं फक्त एवढा एकच यूज लक्षात ठेवा, किंवा ते एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन शो करण्यासाठी आपण टूल टिप यूज करा. त्यासाठी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन शो करण्यासाठी. ओके, अंडरस्टूड? येस सर. सर बट ते फिल्टर जे ट्री मॅप आहे ना, येस. आपल्याला ब्लँक नको होतं म्हणून तुम्ही ते अनसिलेक्ट केला होता, तर ते पण पुन्हा ते का शो होतं? ॲक्च्युली मी परत इथं फर्स्ट काय यूज केलं? मी बेसिक फिल्टरिंग यूज केलेलं, राईट. मी ते रिमूव्ह करतो. बेसिक फिल्टरिंग सिलेक्ट केल्यानंतर मी अगेन काय सिलेक्ट केलं? टॉप एन सिलेक्ट केलं, पुन्हा टॉप एन. राईट. मग ओके. त्या टॉप एनमुळे तो रिमूव्ह झाला. मी टॉप 20 दाखवतो आणि अगेन रेव्हेन्यू पास ओके करतो. फिल्टर टाईपच चेंज करतो ना मी अगेन, राईट. तर फिल्टर टाईप चेंज केल्यामुळे तो ब्लँक व्हॅल्यू परत येते. ओके, अच्छा. ओके मग तुम्हाला ती ब्लँक व्हॅल्यू नको पाहिजे असेल तर तुम्हाला तुमच्या टेबल्समध्ये जेवढे ब्लँक्स असतील ते रिमूव्ह करावे लागतील, किंवा त्या ब्लँक नेमला दुसऱ्या नेमने रिप्लेस करावं लागेल. ओके, जसं रिप्लेस व्हॅल्यूज आहे आपल्या पॉवर क्वेरी एडिटरमध्ये, आठवतंय का? रिप्लेस व्हॅल्यूज, रिप्लेस एरर्स, आठवतंय का? येस सर. ओके, किंवा रिप्लेस व्हॅल्यू, रिप्लेस व्हॅल्यूज असते त्यामध्ये. तर तिथं जिथं ब्लँक असेल तिथं काहीतरी नेमने रिप्लेस कर. बट मोस्ट ऑफ दी असं प्रॉब्लेम्स येत नाही, ह्या डेटा सेटमध्येच थोडे ब्लँक्स व्हॅल्यूज आहेत त्यामुळे प्रॉब्लेम होतो. ओके, का आलं? टूल टिप का आलं सगळ्यांना? ऑनलाईन
ऋतिक. हा सर कळालंय. ओके. या बाय वन क्लिक डेटा चेंजेस अकॉर्डिंग. कळालं आत्ताचं सगळ्यांना? एव्हरीवन. तुषार डाऊट काय? नाही सर, समजलं. ओके. एनिवन अजून? चला थोडी एडिटिंग करू आपण. ओके. एडिटिंग करण्यासाठी काय यूज करतो आपण? फॉर्मॅट पेन. काय यूज करतो? फॉर्मॅट पेन. अगेन मी माझे व्हिज्युअल सिलेक्ट करतो साईज अँड स्टाईलमध्ये. जस्ट व्हिज्युअल बॉर्डर अँड शेड ऑन करतो. ओके. व्हिज्युअल बॉर्डर 20%. ओके. आता मला हेच कुठं द्यायचं आहे? ह्या पेजला द्यायचं आहे. काय करणार आपण? काय करणार? Home मध्ये जाऊन होम पेजला फॉर्मॅट पेंटर आणि जस्ट काय करणार? ड्रॅग. डन. अगेन मला हे कुठं द्यायचं? या सगळ्याला द्यायचं आहे. अगेन काय करणार? सिलेक्ट करणार व्हिज्युअल फॉर्मॅट पेंटर. डन. अगेन फॉर्मॅट पेंटर. फॉर्मॅट पेंटर. अगेन दॅट्स इट. एक गोष्ट ऑलवेज रिमेंबर ठेवा, जे तुम्हाला गाईडलाईन्स येतात कंपनीच्या, तुम्ही MNC मध्ये जातात तेव्हा तुम्हाला डॅशबोर्डचे गाईडलाईन्स येतात. त्या गाईडलाईन्सनुसार तुम्हाला डॅशबोर्ड क्रिएट करावा लागतो. ओके. तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही काही नाही करू शकत क्रिएट. तिथे एक गाईडलाईन येतो, त्या गाईडलाईननुसार बिझनेस ओनरचे जे काही प्रॉब्लेम्स असतात त्यांनी सांगितलं असतं की मला हे बिझनेस इथे पाहिजे, तर पुन्हा एक टीम असते, ती टीम डिसाईड करते कोणता बिझनेस कुठं ठेवायचा, त्यानुसार तो एक डॅशबोर्ड डिझाईन होतो. ओके. पण बेसिकली जे मी तुम्हाला 2 रूल सांगितले, F आणि G, ते रूल मोस्ट ऑफली फॉलो होतात पॉवर बायचं डॅशबोर्ड डिझाईन करतात. ओके. ऑनलाईन. ठीक आहे. माझी कस्टमर समरी क्रिएट झाली, माझा मॅप झाला, माझा एक्झिक्युटिव्ह झाली. आता माझी काय राहते? फक्त प्रोडक्ट समरी. प्रोडक्टची पण इन्फॉर्मेशन मला कुठेतरी शो करावी लागेल ना, राईट? आता मला काय करायचं? एक टार्गेट द्यायचं आहे. ओके. माझ्या रेव्हेन्यूच्या 20% इंक्रीजचा एक मला टार्गेट द्यायचं आहे. ओके. जो काय माझा रेव्हेन्यू झाला असेल, टोटल रेव्हेन्यू, त्याच्या 20% इंक्रीजला मला एक टार्गेट द्यायचं, म्हणजे 20% इंक्रीज झालं पाहिजे. ओके. जे टार्गेट अचीव झालं की नाही हे चेक करण्यासाठी आपण कोणतं कार्ड यूज करत होतो? KPI कार्ड. कोणतं यूज करत होतो? KPI कार्ड. तसंच एक आहे गॉट चार्ट म्हणून. कोणतं? गॉट चार्ट. जस्ट ते गॉट चार्ट मी काय करतो? सिलेक्ट करतो. ओके. काय करतो? सिलेक्ट करतो. अगेन तो मला विचारतो व्हॅल्यू, बरोबर? व्हॅल्यू विचारतोय, मिनिमम व्हॅल्यू विचारतोय आणि मॅक्सिमम व्हॅल्यू आणि टार्गेट व्हॅल्यू. ओके. तर मला 2 इम्पॉर्टंट गोष्टी, त्या एक व्हॅल्यू आणि एक टार्गेटेड व्हॅल्यू. ओके. ह्याच्यामध्ये 2 गोष्टी इम्पॉर्टंट असतात, एक तर व्हॅल्यू आणि टार्गेटेड व्हॅल्यू. व्हॅल्यू म्हणजे जी तुम्ही अचीव केली आणि टार्गेटेड व्हॅल्यू म्हणजे काय? जे तुम्ही टार्गेटला ठेवली. ओके. मी टार्गेटेड व्हॅल्यूमध्ये टाकतो माझा टोटल रेव्हेन्यू. समथिंग काहीतरी आलं असं ब्लँक वगैरे. ओके. ब्लँक काय येतं? कारण की मी व्हॅल्यूज पास नाही केली ना. ओके. व्हॅल्यूमध्ये पास करतो मी प्रिव्हियस इयरचं रेव्हेन्यू. फाइंड आउट केलंय का आपण? कोणतं फाइंड आउट केलं? जस्ट वेट अ मिनिट. आपण टार्गेट रेव्हेन्यू केलेलं ना क्रिएट. ठीक आहे. मी व्हॅल्यूमध्ये रेव्हेन्यू पास करतो. जेव्हा मी व्हॅल्यूमध्ये रेव्हेन्यू पास करतो त्यांनी काय केलं बघा, ऑटोमॅटिकली जो माझा टोटल रेव्हेन्यू असेल त्या डबल व्हॅल्यू मला इथं दिली.
गॉड चार्ट काय करतं, जो तुमचा व्हॅल्यू असतो, जो तुमचा जर तुम्हाला टार्गेटेड व्हॅल्यू नसेल, जर मी ह्याच्यामध्ये व्हॅल्यू पास केली, तर गॉड चार्ट काय करतं, जी काही तुमची ओरिजिनल व्हॅल्यू असणार आहे त्याच्यात डबल करून तुम्हाला टार्गेट व्हॅल्यू देणार. ओके, माझी व्हॅल्यू किती 43 मिलियन, बरोबर, त्यात डबल येऊन किती झाली 87 मिलियन समथिंग. त्याने काय केलं, ऑटोमॅटिकली टार्गेट घेतलं आणि इथं पास केलं. ओके, बट मला काय करायचं, एक टार्गेटेड व्हॅल्यू द्यायची. ओके, सो टार्गेटेड व्हॅल्यूमध्ये मी पास करतो, जस्ट एक मेजर क्रिएट करतो टार्गेटेड व्हॅल्यूमध्ये. टार्गेटेड व्हॅल्यू क्रिएट करतो, ठीक आहे, टार्गेटेड व्हॅल्यू, जसं नंबर पास करतो समथिंग काहीतरी काय असेल. म्हणजे एक मेजर क्रिएट केला मी टार्गेटेड व्हॅल्यू म्हणून. ओके, जस्ट ती टार्गेटेड व्हॅल्यू पास करतो माझ्या टार्गेटेड व्हॅल्यूच्या टेबल. का नाही पास होते, ओके, जस्ट वेट अ मिनिट. जी माझी टार्गेटेड व्हॅल्यू त्याला काय करतो मी माझ्या मॅक्सिमम व्हॅल्यूमध्ये पास करतो. काय करतो, कुठे पास करतो, माझ्या मॅक्सिमम व्हॅल्यूमध्ये. ओके, जेव्हा मी मॅक्सिमम व्हॅल्यूमध्ये पास करतो, तर इथं काहीतरी दिसतंय का, ते टार्गेट अचीव झालं. कितीचं होतं, 100 मिलियनचं होतं. किती अचीव झाले, 43 मिलियन. ओव्हरऑल ऑलमोस्ट 60% डेटा तुमचा टार्गेट कम्प्लीट व्हायचं बाकी, राईट. काल गॉड चार्ट कसं वर्क करतं, जी काय व्हॅल्यू असते, जर तुम्ही टार्गेटेड व्हॅल्यूमध्ये पास केली व्हॅल्यू, तर जस्ट काय होतं की एक लाईन येते, ती लाईनच्या अगेन्स्ट तुम्हाला ऑपरेशन परफॉर्म करावं लागतं. म्हणजे इथं फक्त एक लाईन येते अचीव झालं की नाही एवढं टार्गेटेडमध्ये टाकलं की. आणि मॅक्सिमममध्ये टाकल्यानंतर जी मॅक्सिमम व्हॅल्यू तुम्ही असते, जी टार्गेटेड व्हॅल्यू असते, ती डायरेक्ट इथं येते 100 मिलियन समथिंग का, ती माझी टार्गेटेड व्हॅल्यू. ओके, आणि त्या अकॉर्डिंग तुमचा रेव्हेन्यू शो होतो. कळालं गॉड चार्ट कसं वर्क करतो, सेम एज KPI कार्ड. फक्त गॉच तुमचे जसं स्पीडोमीटर असतं तसंच तुमचा गॉड चार्ट असतो, बाईकचं स्पीडोमीटर असतं त्याप्रमाणे. ओके, अजून काय शो करू शकतो आपण, एनिवन, अजून काय शो करू शकतो प्रोडक्टमध्ये, बोला. टॉप 10 प्रोडक्ट्स कोणते विकले गेले. ओके, अजून प्रोडक्ट कॅटेगरी वाईज किती सेल झाला. राईट, प्रोडक्टचे डिफरंट कॅटेगरीज आहेत. जेव्हा आपल्याला कॅटेगरीजचा स्केल्स दाखवायचा असतं तेव्हा आपण कोणतं कार्ड यूज करतो, अगेन कोणतं कोणतं व्हिज्युअल यूज करतो, बोला. कॅटेगरीचं डिस्ट्रीब्युशन व्हिज्युअल कोणतं येणार मग, अरे आत्ताच झालेलं बार चार्ट किंवा पाय चार्ट. पाय चार्ट, राईट, डिस्ट्रीब्युशन दाखवायचं. पाय चार्ट कॅटेगरी किती 4च आहेत ना, त्या कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन दाखवायचं. कोणतं यूज करणार ऑलवेज, पाय चार्ट. ओके, त्या पाय चार्टमध्ये काय विचारतं तुम्हाला, लिजेंड, व्हॅल्यूज, डिटेल्स अँड टूल टिप्स. काय पास करायचं मला, फक्त लिजेंड आणि व्हॅल्यूज. लिजेंडमध्ये काय पास करणार, कॅटेगरीज, प्रोडक्टच्या कॅटेगरीज. कुठे आहे प्रोडक्ट लुकअपमध्ये, नाही प्रोडक्ट कॅटेगरीजमध्ये, सॉरी प्रोडक्ट कॅटेगरीजमध्ये, बरोबर. आल्या कॅटेगरी नेम एवढंच होतं ना, ॲक्सेसरीज, बाईक, क्लोथिंग, कंपाऊंड. आता मला यांचं काय दाखवायचं, टोटल प्रॉफिट शो करायचं. इच कॅटेगरीने किती प्रॉफिट जनरेट करून दिले. प्रॉफिटची व्हॅल्यू कुठे पास करणार, व्हॅल्यूजमध्ये पास करतो. झालं समथिंग काहीतरी, बाईकचं एवढं, ॲक्सेसरीजचं एवढं, क्लोथिंगचं एवढं, कंपाऊंडचं होतं, त्याने मला काही प्रॉफिटच दिलं नाही, त्यामुळे त्याची व्हॅल्यू नाही आली. सिम्पल, त्याने ऑटोमॅटिकली फिल्टर आउट केलं तर 3 कंपोनंट्सला, 3 कॅटेगरीजला, आणि त्या अकॉर्डिंग काय दिली त्याने व्हॅल्यू दिली. ओके, अगेन ह्याचं उचलतो फॉर्मॅट पेंटर. ओके, अजून काय दाखवू शकतो, बोला. अजून काय दाखवू शकतो, एनिवन.
बोला. टॉप टेन प्रोडक्ट्स अकॉर्डिंग टू माझ्या प्रॉफिट मला दाखवायचे आहेत. दाखवू शकतो मी टॉप 10 प्रोडक्ट्स. ओके, अगेन काय सिलेक्ट करणार मी? ट्री मॅपला सिलेक्ट करतो. ओके, कधी कधी तुम्हाला एकच व्हिज्युअल पूर्ण पेजला दाखवायला लागतं. कधी कधी एकच व्हिज्युअल म्हणजे हा एक KPI कार्ड तुम्हाला अख्ख्या पेजला दाखवायला लागतो अकॉर्डिंग टू तुमचे जे गाईडलाईन्स असतील त्याप्रमाणे. ओके, अगेन काय विचारतो मला? कॅटेगरी, डिटेल्स, व्हॅल्यूज अँड टूल टिप्स. कॅटेगरीमध्ये काय पास करणार मी? प्रोडक्ट कॅटेगरीज, राईट? म्हणजे काय? कॅटेगरी नेम नाही, सॉरी काय पास करणार? पास काय करणार? बोला पटकन, विसरलो मी. मला प्रोडक्ट दाखवायचे, टॉप 10 प्रोडक्ट दाखवायचे, काय पास करणार? प्रोडक्ट नेम कशामध्ये प्रेझेंट येते? प्रोडक्ट लुकअपमध्ये. प्रोडक्ट लुकअपमध्ये काय? प्रोडक्ट नेम आहे, पास कर. व्हॅल्यूजमध्ये काय पास करणार? व्हॅल्यूजमध्ये काय पास करणार? प्रॉफिट, टोटल प्रॉफिट आले माझे काहीतरी एवढे समथिंग कॅटेगरीचे जे सेल आउट झाले. मला किती दाखवायचे? टॉप 20. टॉप किती दाखवायचे? 20. अगेन काय यूज करणार मी? फिल्टर पेन. काय यूज करणार? फिल्टर पेन. कशावर ऑपरेशन परफॉर्म करायचं मला? माझ्या प्रोडक्ट नेमवर, त्या प्रोडक्टचे नेम दाखवायचे आहेत ना. सो कशावर ऑपरेशन परफॉर्म करायचं? प्रोडक्ट नेमवर. ठीक आहे, काय करायचं मला? टॉप एन किती दाखवायचे? 20. अकॉर्डिंग टू कशाच्या? प्रॉफिटच्या. काय पास करणार याच्यामध्ये? टोटल प्रॉफिट. टोटल प्रॉफिट अप्लाय द फिल्टर. बूम, झालं का? बरोबर आलं प्रॉफिट पण. ओके, एक तुम्हाला होमवर्क, इथं टॉप सेलिंग प्रोडक्ट, त्याचा रेव्हेन्यू आणि त्याचं टोटल ऑर्डर क्वांटिटी फाइंड आउट करायचं. ठीक आहे, करता ऑनलाईन करता येस सर. सगळेजण? येस सर. इथं टॉप 10 टॉप प्रोडक्ट असेल त्याचा खाली रेव्हेन्यू आणि त्याचा ऑर्डर क्वांटिटी. ओके, आता मला जेव्हा पेजवर जायचं असतं तेव्हा मला काय करावं लागतं? प्रत्येक पेज सिलेक्ट करावं लागतं. काय करावं लागते? प्रत्येक पेज सिलेक्ट करावं लागते, बरोबर? ओके, म्हणजे एक्झिक्युटिव्ह समरीला जातो. जेव्हा तुम्ही रिपोर्ट शेअर करता तेव्हा तुम्हाला इथे ऑप्शन्स नसतात पेज ओपन करण्यासाठी, तेव्हा असतात बटन्स. काय असतात? बटन्स. म्हणजे काय? जेव्हा मी मॅपच्या बटनवर क्लिक करेल तर कुठे जायला पाहिजे? मॅप समरीला. कस्टमरचं बटन क्लिक करेल कुठे जायला पाहिजे? कस्टमर समरीला. प्रोडक्टचं बटन सिलेक्ट करायला तर कुठे जायला पाहिजे? प्रोडक्ट समरीला. तेव्हा येतात ॲक्शन्स बटन्स. काय येतात? ॲक्शन बटन. जस्ट माझं एक्झिक्युटिव्ह समरी नावाचं पेज आहे, इथं काहीतरी मी एक एक्स्ट्रा स्पेस सोडलेली माझ्या बटन्ससाठी. ओके, मी जस्ट फाईलमध्ये होममध्ये जातो, सॉरी इन्सर्टमध्ये जातो आणि एक इमेज इम्पोर्ट करतो. काय इम्पोर्ट करतो? इमेज इम्पोर्ट करतो. ठीक आहे, जस्ट मॅपला दाखवायचं. मॅप मी डाउनलोड करून ठेवली असेल त्यामुळे जस्ट सर्च करतो डायरेक्ट. जस्ट एक सिलेक्ट करतो कस्टमर. ओके, काय केलं मी? इमेज सिलेक्ट केली कस्टमर नावाची, बरोबर? आता ह्या कस्टमर नावाच्या इमेजला मला ॲक्शन बटन द्यायचं आहे. काय करायचं आहे? एक ॲक्शन द्यायचं. बाबा जेव्हा मी ह्याच्यावर क्लिक करेल तेव्हा कुठं जायला पाहिजे? कस्टमर समरीला जायला पाहिजे, राईट? का आला क्वेश्चन? ऑनलाईन क्वेश्चन का आला? ओके, तेव्हा येतात बटन्स. ओके, किंवा ॲक्शन फॉर्मॅट. ओके, मला काय करायचं? ह्या इमेजला द्यायची ॲक्शन. ओके, सो काय करायचं आहे? त्या इमेजला सिलेक्ट करा. सिलेक्ट केलं, त्या इमेजला सिलेक्ट केल्यानंतर फॉर्मॅट पेंटरमध्ये जावा. पुढे जावा फॉर्मॅट पेंटरमध्ये. इथं असे ऑप्शन्स दिसतील तुम्हाला. एक बटन आहे ॲक्शनचं म्हणून. का? मला ह्याला ॲक्शन द्यायची ना. ॲक्शन काय द्यायची? जेव्हा मी ह्याच्यावर क्लिक करेल कुठे जाणार? ते कस्टमर समरीला जाणार. त्यामुळे ऑन काय करायचं? ॲक्शन ऑन करा.
केलं ऍक्शन ऑन. ओके. आता जे काय होते ते काय होते, नॅव्हिगेट होते. नॅव्हिगेट म्हणजे काय, एका पेजवरून दुसऱ्या पेजवर जाणं. ओके. सो इथं टाईप विचारतोय तुम्हाला, काय विचारतोय, टाईप विचारतोय. त्याचा टाईप काय, पेज नॅव्हिगेशन. डेस्टिनेशन कोणतं पेज आहे माझं, कस्टमर समरी, त्यामुळे काय सिलेक्ट करणार, कस्टमर. दॅट्स इट. आता जेव्हा मी इथं होवर करतोय तर काय म्हणते, कंट्रोल प्लीज क्लिक टू फॉलो लिंक. हे करतो, कंट्रोल दाबतो आणि क्लिक करतो, राईट क्लिक करतो. कुठे गेलो मी, माझ्या कस्टमर समरीला गेलो. कळालं ऍक्शन कसं परफॉर्म होतं ऑनलाईन. आणि जर मला इथून बॅक जायचं असेल तर काय सिलेक्ट करणार मी, अगेन इथं बटन्स म्हणून आहेत, त्या बटन्सला सिलेक्ट करतो आणि बॅकचं बटन घेतो. ओके. त्या बॅकचं बटन जस्ट इथं देतो. ओके. त्या बॅकच्या बटनला ऍक्शन म्हणून ऑन करतो. काय करायचं मला, अगेन नॅव्हिगेट करायचंय, पेज नॅव्हिगेशन कुठे करायचंय, एक्झिक्युटिव्ह समरीला. अगेन तिथं होवर करतो, कंट्रोल प्लस क्लिक म्हणतोय तुम्हाला, काय म्हणतोय, कंट्रोल प्लस क्लिक, कंट्रोल दाबतो क्लिक करतो. कुठं आलो मी, अगेन माझ्या एक्झिक्युटिव्ह समरीला. काल ऍक्शन बटन कसे वर्क करतात किंवा ऍक्शन कसं परफॉर्म करतं, पेज नॅव्हिगेशन कसं करायचं हे कळालं एव्हरीवन. ऑनलाईन पेज नॅव्हिगेशन कळालं कसं करायचं. येस सर. येस सर. येस सर. झोपले सगळे, येस सर येस सर असे हळू आवाजात म्हणले. सर तिथे कसं कळणार की ते कस्टमर पेजला जाते, ते आपण काय खाली एडिट म्हणजे टेक्स्ट नाही लिहू शकत का? काय काय अगेन. ते जर मी सिम्बॉल ऍड केलाय ना, ओके. तर मला कसं कळणार की ते थर्ड पेजला जाणार आहे ते बटनवर क्लिक तुम्ही केल्यानंतर? जेव्हा तुम्ही कंट्रोल क्लिक करणार, जे पेज दिलं असेल ते त्या पेजवर जाणार. ओके. किंवा तुम्ही इथे असं पण करू शकता, एक टेक्स्ट बॉक्स घ्या, जसं आपलं व्हिज्युअल असतं राईट, त्या व्हिज्युअलला ऍक्शन द्या, सिम्पल. पण ऍक्शन फक्त शेपला लागू शकतात, बटन्स किंवा इमेजला लागतात. ओके. ओके. हा टेक्स्ट बॉक्स मध्ये नाव द्या तुम्ही कस्टमर म्हणून, करत असं डिलिव्हर. ओके. प्रशांती हां सर, क्लिअर. ठीक आहे. येस. कोणाला डाऊट अजून काही, एनीवन. आता असं समजा की बाबा माझ्याकडे जागाच नाहीये कुठे. ओके. एक्झिक्युटिव्ह समरी आहे का स्पेस कुठे, मॅप समरीला आहे का, कस्टमर समरी आहे का, स्पेस आहे कुठे, नाहीये. तरी पण मला काय करायचंय, फील्ड स्लाइसर दाखवायचे. काय दाखवायचे, स्लाइसर दाखवायचे. तेव्हा परफॉर्म मध्ये येतो तुमचा बुकमार्क. मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट काय येतं, बुकमार्क. मला काय दाखवायचे, एक एक्स्ट्रा स्लाइसर शो करायचे. बरोबर. जेव्हा मी एखादं काहीतरी सिलेक्ट करत, कुठं जाणार, इथं स्लाइसर शो होणार, म्हणजे त्या स्लाइसरच्या अकॉर्डिंग काय होणार, मुवमेंट होणार. काय होणार, त्या स्लाइसरच्या अकॉर्डिंग मुवमेंट होणार. ओके. मला इथं काय दाखवायची, एक्स्ट्रा स्लाइसर शो करायचं. त्यासाठी मी एक सिलेक्ट करतो शेप म्हणून, जस्ट एक शेप घेतो रॅन्डम. ओके. रेक्टेंगलचा शेप घेतो. ओके. त्याची शेप घेतला रेक्टेंगलचा. ठीक आहे. त्या रेक्टेंगलच्या शेप मध्ये मी माझा स्लाइसर पास करतो. काय पास करतो, एक स्लाइसर पास करतो. कुठे गेला स्लाइसर, काय पास करतो, एक स्लाइसर पास करतो. आता जो मला सेल्स बघायचा तो कशाच्या अकॉर्डिंग बघायचा, आता समजा मला प्रायोरिटी कस्टमरच्या अकॉर्डिंग बघायचं. कशाच्या, प्रायोरिटी कस्टमर. कशामध्ये इथे कस्टमर लोकांमध्ये प्रायोरिटी. ओके. सिलेक्ट केलं तेव्हा ऑटोमॅटिकली रिफ्लेक्ट होतं. मग ते रिफ्लेक्ट सगळ्या व्हॅल्यू रिफ्लेक्ट होतं. ओके. एवढं कळालं. बट आता मला काय करायचं, हे असं ठेवून चालेल का, मला हे असं ठेवून चालेल का, चालेल का, नाही. तेव्हा ऍक्टमध्ये येतं बुकमार्क. बुकमार्क म्हणजे काय, जेव्हा तुम्ही एखादा वेबसाईट सर्च करता तिथं साईडला स्टार म्हणून असतं राईट. तुम्ही दरवेळेस काय ती वेबसाईट सर्च करत बसता का, नाही. त्या स्टारवर क्लिक करता, ती वेबसाईट कंटिन्यू सेव्ह करून ठेवता, आणि जेव्हा गरज असते तुम्ही त्या वेबसाईटची तेव्हा तुम्ही त्या वेबसाईटवर जाता. त्यालाच बुकमार्क म्हणतो आपण. बुकमार्क म्हणजे काय, एखादी गोष्ट कंटिन्यू सेव्ह ठेवणं किंवा एखाद्या गोष्टीचा स्क्रीनशॉट काढून तसंच ठेवणं.
राईट. इफ जेव्हा तुम्हाला एखादी इन्स्टाला पोस्ट आवडते तुम्ही काय करता, स्क्रीनशॉट काढता आणि तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह ठेवता. राईट, असंच करता ना. तसंच पॉवर BI मध्ये आहे बुकमार्क म्हणून. ओके, आता मला काय करायचं आहे, जेव्हा मी इथे काहीतरी बॅक बटन दाबेल तेव्हा हे गायब व्हायला पाहिजे. आणि जेव्हा मी एखादं बटन क्लिक करेल, जेव्हा मला हा स्लायसर यूज करायचा असेल तेव्हा काय ओपन व्हायला पाहिजे, हे पेज ओपन व्हायला पाहिजे. राईट, कळालं एवढं? ऑनलाईन क्वेश्चन कळालं? ऑनलाईन. हो सर. मला काय करायचंय, इथे काहीतरी एक ऍक्शन बटन द्यावं लागेल. जेव्हा मी त्या बटनवर क्लिक करेल ते गायब होईल आणि जेव्हा मी त्या बटनवर क्लिक करेल ते ओपन होईल. जसं तुमचं स्टार असतं ह्याच्यामध्ये, वेबसाईट सर्च करता, वेबसाईटच्या जिथं पूर्ण URL असते त्या राईटला स्टार असतो ना, तेव्हा त्या स्टारला सिलेक्ट करता, एक्सटेन्शन म्हणून काय ते असतं, तेव्हा ती वेबसाईट ओपन होती. राईट, बरोबर आहे एवढं? ओके, सो मी ते एक बटन देतो बॅक बटन म्हणून. ठीक आहे, एक बटन देतो बॅक बटन म्हणून. ओके, काय देतो, एक बॅक बटन देतो. ठीक आहे, घेतले तर बटन काय देतो, बॅक बटन. ओके, ओके. मला काय करायचं, या बटनला काय करायचं, ॲक्शन द्यायचं. काय द्यायचं, ॲक्शन द्यायचं. म्हणजे काय, की बाबा जेव्हा मी ह्या बटनला क्लिक करेल तेव्हा काय दिसणार नाही, ह्या गोष्टी दिसणार नाही. ओके, तर बुकमार्क म्हणून एक ऑप्शन दिसतंय, त्या बुकमार्कला जस्ट क्लिक करतो मी. ओके, केलं क्लिक. ठीक आहे, आता हे जे काय, मला ह्याचा एक स्क्रीनशॉट काढून ठेवावं लागेल. काय करावं लागेल, स्क्रीनशॉट काढून ठेवावं लागेल. म्हणजे का, जेव्हा मी हे बॅक बटन क्लोज करेल आणि अजून एक बटन जेव्हा मी यूज करेल, ओके, राईट ॲरोचं, जे मला हे ओपन करण्यासाठी यूज करेल, तेव्हा ज्या बटनवर मी क्लिक करेल तेव्हा काय ओपन व्हायला पाहिजे, हे बुकमार्क ओपन व्हायला पाहिजे, ओपन व्हायला पाहिजे. आणि जेव्हा मी ह्या बटनवर क्लिक करेल तेव्हा काय व्हायला पाहिजे, बुकमार्क क्लोज व्हायला पाहिजे. सो मला काय करावं लागेल, हे गोष्टी सेव्ह कराव्या लागतील आधी. त्यासाठी यूज करायचं ॲड. काय केलं, फर्स्ट मी बुकमार्कवर सिलेक्ट केलं आणि ॲड करतो. ओके, केलं ॲड. ह्याला नाव देतो हाईड स्लायसर म्हणून. काय नाव देतो, हाईड स्लायसर. काय नाव दिलं, हाईड स्लायसर. ओके, काय नाव दिलं, हाईड स्लायसर. त्याआधी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचं एक सिलेक्शन करून एक ग्रुप क्रिएट करावा लागेल. ओके, काय क्रिएट करावं लागेल, ग्रुप क्रिएट करावं लागेल. मी काय करतो, सगळे सिलेक्ट करतो, हे बटन सिलेक्ट करतो, हे व्हिज्युअल सिलेक्ट करतो. ओके, हे व्हिज्युअल, हे बॅक बटन. जस्ट वेट अ मिनिट, त्याला ॲक्शन लागलेलं आहे. जस्ट वेट अ मिनिट, याला ॲक्शन परफॉर्म झालं आहे तर रिमूव्ह करतो, ॲक्शन ऑफ करतो. नीट लक्ष द्या, हे तर मला यूट्यूबला पण भेटणार नाही, मी आधी सांगतो. सगळं सिलेक्ट काय केलं मी, जस्ट 3 सिलेक्ट केले. मला काय करायचं, यांचं एक ग्रुप बाय क्रिएट करायचं आहे. काय क्रिएट करायचं आहे, ग्रुप क्रिएट करायचं. जस्ट मी इथं राईट क्लिक करतो आणि ग्रुप करतो. काय करतो, ग्रुप करतो. जेव्हा मी ह्या आय बटनवर क्लिक करेल काय होईल, बुकमार्क गायब. जेव्हा मी आय बटनला ओपन करेल काय, बुकमार्क ओपन. कशामुळे झालं, ते ग्रुपला काय करतंय, हाईड करते, दिसतंय. आणि अगेन मी ते ओपन करतो, काय होतंय, ग्रुपला शो करतोय. ओके, ठीक आहे. मी आता काय होते, रिमूव्ह करतो, डिलीट करतो हाय साईज. अगेन एक बुकमार्क सिलेक्ट करतो. ओके, काय सिलेक्ट करतो, बुकमार्क. जेव्हा आय ओपन असणार आहे तेव्हा काय होणार आहे, शो स्लायसर. राईट, काय होणार आहे, शो स्लायसर. तुम्ही काय सिलेक्ट करतो इथं, शो स्लायसर म्हणून. एक बुकमार्क सिलेक्ट केला, एक स्क्रीनशॉट काढून ठेवला. ओके, अगेन मी हाईड बटनवर क्लिक करतो, गेलं. मग हे अगेन ह्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवतो. इथं काय होणार, हाईड स्लायसर. बरोबर, हाईड स्लायसर. का आलं, हे का केलं मी, हाईड स्लायसर. का आलं. आता 2 स्लायसर तर माझ्याकडे रेडी, 2 बुकमार्क्स तर रेडी. आता मला काय करावं लागेल, फक्त त्या बटन्सला ॲक्शन द्यावं लागेल. 2 बुकमार्क्स रेडी झाले. इथे एक मला बटन घ्यावं लागेल. जेव्हा मी एका बटनवर क्लिक करेल कुठे जाणार ते, शो स्लायसरकडे. आणि त्या बटन बॅक बटनवर क्लिक केलं कुठे आहे ना तुमच्या, हाईड स्लायसरकडे. ओके, मी जस्ट अनहाईड करतो हे. ओके, आलं. आता मला काय करावं लागेल, ह्या बटनला ॲक्शन द्यावं लागेल. काय करावं लागेल, ह्या बटनला
ॲक्शन द्यावं लागेल. अगेन कुठं जाणार, फॉर्मॅट पेंटरमध्ये गेलो, ॲक्शन ऑन केलं ॲक्शन ऑन. त्याचा टाईप काय असणार आहे आता, बुकमार्क काय असणार आहे, बुकमार्क. त्या बुकमार्कला सिलेक्ट करतो. बुकमार्क काय असणार, ह्या बटनवर क्लिक केल्यानंतर काय होणार, हाईड स्लायसर. मग काय सिलेक्ट करणार मी, हाईड स्लायसर. डन. एवढं तर झालं. जस्ट मी ओव्हर करतो इथं, कंट्रोल क्लिक करतो, झालं बंद. ओके, अजून एक बटन घेतो इथे, एक ब्लँक बटन घेतो जस्ट. ओके, ब्लँक बटन घेतो, दिसते बटन सगळ्यांना. त्या बटनला अगेन ॲक्शन देतो, फॉर्मॅट पेंटर, ॲक्शन. अगेन टाईप काय असणार, बुकमार्क. काय असणार, बुकमार्क. अगेन जेव्हा मी या बटनवर क्लिक करेल तेव्हा काय ओपन होणार, ते स्लायसर ओपन होणार. जस्ट शो द स्लाइस. अगेन होवर करतो इथं, काय म्हणते, कंट्रोल प्लस क्लिक केलं, कंट्रोल प्लस झालं ओपन. दिस इज युअर बुकमार्क, द मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट ऑफ युअर लाईफ असं समजा. अगेन ह्या बटनवर क्लिक करतो, झालं का हाईड. काय आलं का, काय यूज करायचा बुकमार्क, जेव्हा तुमच्याकडे स्पेसच नसेल पण तरी तुम्हाला एखाद्या स्लाइसवर थ्रू इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायची, तेव्हा तुम्ही बुकमार्क यूज करा. ओके, कळालं ऑनलाईन. हॅलो, बोल ना. लेक्चरमध्ये करतो नंतर. नाही माहिती का, ठीक आहे, चालतं. बाय. ऑनलाईन का आलं, ऑनलाईन प्रणती, नंदिनी, हो सर, कळालं. हो सर, कळलं. सगळ्यांना, ऐश्वर्या. सर पण आज लेक्चर अपलोड कराल ना, येस येस कारण की ते थोडंफार कन्फ्युजन आहे. येस येस लगेच कर. ऐश्वर्या, अंकिता, दिया, गौरी, कळालं. येस सर. ओके, किरण, कोमल, येस सर. माधुरी, मानसी, नंदिनी, येस सर. येस सर. प्राजक्ता, प्रज्वल, प्रांजली. येस सर. येस सर. जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करताल ना तेव्हा तुम्हाला ऑटोमॅटिकली समजून जाईल बाबा हे कसं वर्क होतं. ओके, आता मी तुम्हाला फक्त शो केलंय, जेव्हा तुम्ही स्वतः वर्क करताल तेव्हा तुम्हाला कळून जाईल. ठीक आहे. राहुल, ऋषिकेश, ऋतिक, कळालंय. संध्या, श्रद्धा, स्वाती, तुषार, वरद. येस सर. ठीक आहे. दिस इज युअर व्हिज्युअलायझेशन. ह्याच्या बाहेर काहीच नाहीये. फक्त आता एकच कन्सेप्ट राहतीये, पॉवर ऑटोमेट. ते काय मी आता सांगून देतो तुम्हाला. ओके, पॉवर ऑटोमेट ह्यासाठी यूज केलं जातं जेव्हा तुमच्याकडे एक रिपिटेटिव्ह टास्क असतात. ओके, त्यासाठी तुम्ही पॉवर ऑटोमेट यूज करता. मोस्ट इम्पॉर्टंट आहे, लक्ष द्या नीट. ठीक आहे. आता पॉवर ऑटोमेट म्हणजे काय, आता असं समजा की तुमच्याकडे तुमचा बिझनेस आहे, त्या बिझनेसमध्ये तुमची एक सेल्सची टीम आहे. ओके, त्या सेल्सच्या टीमला काहीतरी डेलीचं टार्गेट असतं की बाबा एवढं सेल्स तुम्हाला करायचं. ओके, असतं ना टार्गेट, बोलत राहून दे. ओके, सो काय आता तुम्हाला एक येतं की बाबा काही काहींचं सेल्स झालेलं नाहीये, तेव्हा टार्गेटेड व्हॅल्यूच्या ह्याच्याप्रमाणे झालेलं नाही. तुम्हाला काय सेंड करायचं असतं, त्यांना मेल सेंड करायचा असतो. तर तुम्ही काय प्रत्येकाला मेल सेंड करत बसणार आहे का? जर 100 एम्प्लॉय असतील, 100 सेल्स टीम असतील तर तुम्हाला 100 मेल सेंड करावं लागतील. आणि जर 1000 असतील तर 1000 मेल सेंड करावं लागतील. तेव्हा यूज होतो पॉवर ऑटोमेट. काय यूज होतो, पॉवर ऑटोमेट. जस्ट मी जातो, माझ्या एक न्यू पेज घेतो. ओके, इथं पॉवर ऑटोमेट म्हणून काहीतरी आहे. ओके, मी काय करतो आता, जस्ट एक व्हिज्युअल टेबल घेतो. त्या टेबलमध्ये माझे कस्टमर नेम पास करतो. काय पास करतो, माझे कस्टमर नेम पास करतो. कस्टमर नेम आता तुमचे सेल्स हेड आहेत असं समजा. ठीक आहे, काय समजा तुम्ही तुमचे कस्टमर हेड
तुमचे जे कस्टमरचे सेल्स पर्सन आहेत ते तुमचे काय सगळे कस्टमरचे नेम आहेत असं ॲज्युम करा. ओके, कस्टमर नेम म्हणजे तुमचे सेल्स पर्सन. ओके, आणि टोटल रेव्हेन्यू म्हणजे त्यांचं डेली टार्गेट किती अचीव झाले किती नाही हे आहे. ओके, टोटल रेव्हेन्यू म्हणजे काय तुमचं डेली टार्गेट किती अचीव झाले आणि किती नाही हे आहे. ओके, एवढं कळालं सगळ्यांना? काय करतोय आपण ऑनलाईन? हा सर. ओके, काय फर्स्ट नेम कस्टमर नेम म्हणजे तुमचे सेल्स नेम, सेल्स जे वर्क करतात तुमच्या कंपनीमध्ये ते, आणि टोटल रेव्हेन्यू म्हणजे त्यांचे टार्गेट किती अचीव झाले ते. ओके, आता माझी कंडिशन अशी आहे की बाबा माझ्याकडे 17,000 सेल्स पर्सन आहे. किती पर्सन आहेत? 17,000 सेल्स पर्सन. 17,000 सेल्स पर्सन मध्ये असे काहीतरी सेल्स पर्सन असतील किंवा ज्यांचा सेल्स 5,000 पेक्षा कमी झाला असेल. बरोबर, काय झालं असेल त्यांचा सेल्स किती झाला 5,000 पेक्षा कमी झाला असेल, त्यांना मला जस्ट मेल सेंड करायचा आहे की बाबा तुमचा सेल 5,000 पेक्षा कमी. तर तुम्ही काय 17,000 सेंड करत बसणार किंवा 17,000 चेक करत बसणार की बाबा कोणाचा सेल्स किती वगैरे चेक करत बसणार का ऑनलाईन? नो सर. नो. ओके, तेव्हा यूज होतं हे पॉवर ऑटोमेट. दिसते हे पॉवर ऑटोमेट, त्या जस्ट पॉवर ऑटोमेटला मी सिलेक्ट करतो. ओके, इथं काहीतरी असं ऑप्शन्स येतोय. त्या ऑप्शनमध्ये 3 डॉट्स आहे आणि एडिट म्हणून काहीतरी आहे, त्या एडिटवर क्लिक करतो. ओके, जस्ट वेट अ मिनिट, ते ओपन होतं. जस्ट वेट अ मिनिट, ते ओपन होत आहे. ओके, असं काहीतरी फ्लो येतोय. ओके, अपडेट ऑन एक्सेल टेबल. तुम्ही एक्सेलला पण अपडेट त्यांना रिमाइंडर देऊ शकता, तुम्ही तुमच्या टीम्सला पण देऊ शकता. खूप ऑप्शन्स आहेत. ईमेल थ्रू देऊ शकता, तुमच्या मायक्रोसॉफ्ट टीमनुसार आउटलुक जे आहेत त्या सगळ्या थ्रू तुम्ही त्यांना काय करू शकता, अलर्ट पाठवू शकता. ओके, सो मला काय करतो इथे एक न्यू सोर्स क्रिएट करतो. काय क्रिएट करतो? न्यू सोर्स, इन्स्टंट क्लाउड फ्लो. ओके, इन्स्टंट क्लाउड फ्लो. जर टेम्पलेट यूज केलं तर ह्याच्यापैकी कोणतं तरी यूज करेल, पण मला ईमेल थ्रू शो करायचं. शो म्हणजे त्यांना सेंड करायचं ईमेल थ्रू, किंवा तुमचे सेल्स एवढे एवढेच कमी झाले. ओके, तुम्ही इथं काय सिलेक्ट करतो? इन्स्टंट क्लाउड फ्लो, म्हणजे एक नवीन फ्लो तयार करतोय मी. काय फ्लो करतो? एक नवीन फ्लो तयार करतोय. इन्स्टंट क्लाउड फ्लो जस्ट सिलेक्ट करतो. केलं. इथं न्यू स्टेप म्हणून काहीतरी आहे, त्या न्यू स्टेपला सिलेक्ट करतो. ओके, त्या न्यू स्टेपमध्ये गेल्यानंतर इथं ट्रिगर्स म्हणून दिसते आणि ॲक्शन्स म्हणून दिसते. ओके, जे काय तुम्ही ऑपरेशन परफॉर्म करता पॉवर ऑटोमेटला ते फक्त ट्रिगर करतं तुमच्या ॲक्शनला. ओके, काय करतं? ट्रिगर करतं तुमच्या ॲक्शनला. जे काय करतं ते ट्रिगर करतं, सॉरी ट्रिगरला ॲक्शन करतं. जे काही ट्रिगर्स तुम्ही कंडिशन देणार आहे त्याला काय करणार ते ॲक्शनमध्ये परफॉर्म करणार आहे. इथं कंडिशन म्हणून काहीतरी आहे, दिसतंय? त्या कंडिशनवर क्लिक करतो मी. ओके, आता इथं तुम्हाला विचारतो व्हॅल्यू. तुम्हाला कंडिशन कशावर लावायची? रेव्हेन्यूवर. कशावर लावायची? रेव्हेन्यूवर. ते रेव्हेन्यू जे सिलेक्ट करतो. आता तुम्ही त्या टेबलमध्ये जे जे घेतलं असेल ते इथे आलं आहे. युजर आय डी आलं, युजर नेम आलं, हे काय युजर ईमेल वगैरे आलं असेल, आणि अजून काहीतरी टाइम स्टॅम्प वगैरे काहीतरी आलं असेल. ओके, पण माझं हे मेन व्हॅल्यू दिसत नाही. जस्ट वेट अ मिनिट. ओके, त्याच्या आधी तुम्हाला इथं ॲड डेटा करावा लागतो त्या पॉवर ऑटोमेट डेटामध्ये. ओके, मला काय काय ॲड करावं लागेल? कस्टमरचं नेम, फर्स्ट नेम. ओके, सेकंड काय पास करावं लागेल? रेव्हेन्यू. ओके, आणि त्याचा मेल आय डी काय पास करावं लागेल? त्याचा मेल आय डी. कुठे गेला मेल आय डी? ईमेल ॲड्रेस. ओके, हे तुमचे सेल्स पर्सनचे सगळे मेल आय डी. ओके, पास केलं याच्यामध्ये. जस्ट वेट, ह्याला अगेन रिमूव्ह करतो. अगेन न्यू स्टेप क्रिएट करतो. अगेन कंडिशन घेतो. ओके, काय म्हणते? ओके, सॉरी म्हणजे जस्ट वेट अ मिनिट गाइस. मला ऑटोमेट कशाला करायचं आहे? ईमेल आय डीवर करायचं आहे ना. कस्टमर लुकअपमध्ये ईमेल ॲड्रेस पण पास करतो याच्यामध्ये. ओके,
ओके आलं. इथं पॉवर ऑटोमेट आहे, त्या ऑटोमेटला यूज करतो. ठीक आहे. ओके आता या कॉलमवर झालं एक्झॅक्ट. ठीक आहे. इथं 3 डॉट्स आहेत, त्या 3 डॉट्सवर क्लिक करतो आणि एडिट म्हणतो. ओके. जेव्हा एडिट क्लिक करतो तो जातो पॉवर ऑटोमेटमध्ये. ओके. पॉवर ऑटोमेटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक फ्लो क्रिएट करावा लागतो, न्यू फ्लो. ओके. सो जस्ट म्हणतो मी इन्स्टंट क्लाउड फ्लो. ठीक आहे. न्यू स्टेपवर क्लिक करतो. आगे मला काय द्यायची, कंडिशन द्यायची. कंडिशन काय द्यायची मला, 5,000 पेक्षा ज्याचा सेल्स कमी त्याला ऑटोमॅटिकली मेल्स यायला पाहिजे. राईट. सजेस्ट कंडिशनवर क्लिक करतो. ओके. चूज द व्हॅल्यू म्हणतो. आलं. जे जे आपण पास केलेलं आहे ह्याच्यामध्ये टेबल्समध्ये ते सगळं आलं. फर्स्ट नेम, टोटल रेव्हेन्यू आणि ईमेल ॲड्रेस, ह्या 3 गोष्टी इम्पॉर्टंट आहे. युजर आय डी आलं, नेम आलं, ईमेल आय डी आलं, तुमचं ईमेल ॲड्रेस आला. ओके. अँड देन तुमचा टोटल रेव्हेन्यू आला असेल. ओके. मला कंडिशन कशावर द्यायची, टोटल रेव्हेन्यूवर. मी जस्ट टोटल रेव्हेन्यू सिलेक्ट करतो ह्याच्यामधून. आलं टोटल रेव्हेन्यू. काय कंडिशन द्यायची, इज लेस दॅन 5,000 इज लेस दॅन 5,000. काहीतरी कंडिशन दिली असेल. जर ही सॅटिस्फाय झाली तर मला काय करावं लागेल, एस मध्ये एक कंडिशन द्यावं लागेल आणि एक नो मध्ये. जर ही सॅटिस्फाय कंडिशन झाली तर काय करावं लागेल, त्यांना मेल सेंड गेले पाहिजे. सो मी येस वर ऍक्शन देतो. ओके. तेव्हा एस वर क्लिक करत कशा थ्रू गेलं पाहिजे, मेल थ्रू. मेल सिलेक्ट करतो याच्यामध्ये. केलं मेल. अगेन एक मेल सिलेक्ट करतो, सेंड अँड ईमेल नोटिफिकेशन. ओके. कशाला पाठवायचे तुम्हाला, तुमच्या ईमेल ॲड्रेसला. तुम्ही एक एक ईमेल ॲड्रेस टाईप करत बसणार आहे का, नाही. तर आपण डायनेमिकली वर्क करतो. त्याच्यामध्ये आपण डायरेक्ट पास करतो युजरचे ईमेल. काय पास करतो, युजरचे ईमेल पास केलं. अँड सब्जेक्टमध्ये काही लिहा, युअर सेल, युअर सेल इज लेस दॅन 5,000. ओके. समथिंग आहे. अँड अगेन विचारतो बॉडीमध्ये. सो बॉडीमध्ये अगेन पास करून द्या, इम्प्रूव्ह युअर सेल. आणि हे कुठं गेलं पाहिजे, सगळ्या कस्टमर्सला गेलं पाहिजे. त्यामध्ये करंट आयटम म्हणून आहे. करंट आयटम काय आहे, तुमचा पॉवर BI डेटाचा ईमेल ॲड्रेसेस आहे. त्या करंट आयटमला सिलेक्ट करा. जस्ट केलं सिलेक्ट. ओके. अँड जस्ट इथं सेव्ह म्हणा. सेव्ह होतं जस्ट. जस्ट वेट अ मिनिट, सेव्ह होतं. वेळ लागतोय थांबायला थोडं. ओके. नो कंडिशन काही नाही आपली, त्यामुळे नो मध्ये काहीच नाही लिहिलं आपण. फक्त इफ यस कंडिशन, जर यस असेल तेव्हा जेवढे जेवढे तुमचे ईमेल्स आहेत किंवा जेवढे जेवढे तुमचे सेल्स पर्सन आहेत ज्यांचा सेल लेस देन 5,000 असेल त्यांना काय कर, ईमेल सेंड कर डायरेक्टली अकॉर्डिंग टू तुमच्या डॅशबोर्डनुसार. ओके. डेटा ते सेव्ह व्हायला वेळ घेतो बिकॉज 17,000चा डेटा.
सकाळी सेम एका स्टुडंटचा कॉल आलेला जो प्लेस झाला आहे WNS मध्ये. तो म्हणला सर हे करायचं आहे. त्याला पूर्ण ऑथॉरिटी दिली बघ काय करायचं, म्हणजे त्यांच्या लिव्ह वगैरे सँक्शन व्हायला पाहिजे, जे असतात ना तुमच्या लिव्ह एम्प्लॉयचे लिव्ह वगैरे सँक्शन व्हायला पाहिजे. त्याला म्हणलं डायरेक्ट ऑटोमेट यूज कर. सो हे रिअल लाईफमध्ये यूज होतं, तुम्हाला असंच सांगत नाही आहे. ओके, सकाळीच त्याचा कॉल येऊन गेला, त्यामुळे तुम्हाला सांगते बाबा पॉवर ऑटोमेट काय इम्पॉर्टंट नाही, ते तुमचं ऑटोमेशन टास्क डायरेक्टली इझी करून टाकतो. ओके, जे तुम्हाला जे रिपिटेटिव्ह टास्क असतं ते सकाळीच त्याला सोल्युशन दिलं बाबा पॉवर ऑटोमेट यूज कर. त्या थ्रू तुझे सगळे PL अप्रूव्ह होतील किंवा लिव्ह अप्रूव्ह होतील, जे पेंडिंग आहे ते पण शो करतं. फक्त तुम्हाला इथं कंडिशन्स लिहावे लागतात. दॅट्स इट. जसं इफमध्ये कंडिशन लिहिता तुम्ही, तसे तुम्हाला इथं कंडिशन्स लिहावे लागतात. आणि हे सेव्ह झाल्यानंतर एक बटन हे होतं तयार होतं. त्या बटनला जस्ट दररोज येऊन क्लिक करायचं. ओके, तुमचा डेटा डेली अपलोड होत असतो राईट. तेव्हा जस्ट त्याला ट्रिगर करायचं, त्या बटनला ट्रिगर करायचं, म्हणजे काय करायचं क्लिक करायचं. तर दररोज त्या कंडिशन तो सॅटिस्फाय करतो, चेक करतो बाबा दररोज, म्हणजे आजच्या दिवशी कोण 5,000च्या खाली त्यांना लगेच मेल जातो. हे सगळं ऑटोमेशनचं काम पॉवर ऑटोमेट करतो. ओके, ऑनलाईन क्लिअर आहे. जस्ट वेट म्हणजे सेव्ह होतं. ते सेव्ह होतं, पण कोणाला काही डाऊट्स आहेत ह्याच्यामध्ये बोला. सर त्याच्यामध्ये ती रिव्हेन्यू किती होता त्याची व्हॅल्यू पण जाते का त्यांना? येस, व्हॅल्यू पण जाते. जस्ट फक्त एक मेसेज जातो? नाही, डायरेक्ट व्हॅल्यू जाते. आपण कस्टम मध्ये काय पास केलं, कस्टमरचं टेबल पास केलंय. ओके. ओके, अजून काही कोणाला तुषार डाऊट आहे? म्हणजे अकॉर्डिंग टू कंडिशन तो डेटा पास होतो सगळा. जे 5,000च्या खाली त्या सगळ्यांना जाणार, जे 5,000च्या वर आहे ते सगळे कोणत्या कंडिशन मध्ये, नो कंडिशन मध्ये आले, त्यामुळे त्यांना काय जाणार संबंधच नाही. सेव्ह होतं यार, सेव्ह व्हायलाच वेळ घेतो, फक्त एवढा वेळ नाही घ्यायला पाहिजे त्यांनी. सर सपोज दिवसातून 5 वेळा टाकायचं असेल तर प्रत्येक वेळी फक्त ट्रिगर करून फक्त ट्रिगर फक्त करायचं. सेंड काय बटन होतंय, करायचं ना? जेव्हा आपण एक कंडिशन टाकली राईट, एक कंडिशन आपण त्यासाठी क्रिएट करतो ना, एक बटन क्रिएट होतं या सगळ्या कंडिशनच्या मागे. एक बटन, त्या बटनवर जेव्हा तू क्लिक करशील ना, तर ऑटोमॅटिकली तो फ्लो त्या फ्लोला फॉलो करणार, म्हणजे त्या पाईपलाईनला फॉलो करणार आणि त्या कंडिशननुसार ऍक्ट होणार. ओके, ओके. अजून कोणाला काय डाऊट? जस्ट थोडा होल्ड करा, काही सेव्ह व्हायला वेळ लागतो. बॅक टू रिपोर्ट जातो, एकदा परत क्रिएट करतो मी. जस्ट एडिट, ऍक्च्युली मगाशी मी एक फ्लो तयार केलेला, त्यामुळे ते होत असेल. अगेन ओके, ते क्रिएट केलेलं आहे मी ऑलरेडी, सेल्स लेस देन. ओके, तुम्हाला दिसतं कधी स्टार्ट झालं, तर स्टेटस काय रनिंग मध्ये वगैरे वगैरे सगळं तुम्हाला दिसतं. मी अगेन रन करतो, ह्याला रन फ्लो म्हणतो. ठीक आहे, डन. जस्ट बॅक टू रिपोर्ट. अबे यार, करतो एक न्यू क्लाउड फ्लो सिलेक्ट केला. त्या क्लाउड फ्लोमध्ये एक न्यू स्टेप ॲड केली. न्यू स्टेपमध्ये काय द्यायची, मला कंडिशन द्यायची आहे. ओके, सो इथं तेव्हा तुम्ही इथे डिफरंट ऑप्शन आहे. मायक्रोसॉफ्ट टीम्सला पण अलर्ट देऊ शकता, आउटलुकला पण अलर्ट देऊ शकता, एक्सेलला पण जे ऑनलाईन शीट्स असतात त्याला पण तुम्ही अलर्ट देऊ शकता, वेदरनुसार पण तुम्ही अलर्ट देऊ शकता, नोटिफिकेशन पण देऊ शकता. खूप सारे ऑप्शन्स आहेत. ओके, मी जस्ट कंडिशन सॅटिस्फाय करतो. आता काय कंडिशन आहे माझी, टोटल रेव्हेन्यूवर आहे. टोटल रेव्हेन्यूला सिलेक्ट करतो. काय ग्रेट लेस देन 5,000. जर हे सक्सेसफुल पास झालं तर काय कर, येस कंडिशनमध्ये राईट.
येस कंडिशनमध्ये जा आणि मेल सेंड कर सगळ्यांना. अगेन मेल सिलेक्ट केला, कोणाला पाठवायचं आहे सगळ्या तुमच्या पॉवर बीआयचे ईमेल ॲड्रेस जे काय असतील ते, जेवढे आपण डेटा पास केले ह्याच्यामध्ये डेटा येतो सगळा. हे प्रिव्हियसली मी पास केलं तेव्हा ते प्रिव्हियसली पण येतं. सब्जेक्ट द्या, मी आता XY दिले तो समजून घ्या <500 ह्याच्यामध्ये पास करा तुमची बॉडी काय असेल ती ABC पास करतो. आणि जी करंट आयटम आहे ना हे करंट आयटम पास करा ह्याच्यामध्ये. करंट आयटम म्हणजे काय, हा पूर्ण डेटा. ओके, अँड जस्ट सेव्ह म्हणा, सेंड अँड ईमेल नोटिफिकेशन. ते डायरेक्ट ईमेलला सेंड होतं. जस्ट वेट, ते सेव्हला खूप वेळ लागतो. ओके झालं. अप्लाय टू इच कंडिशन अँड सेंड अँड नोटिफिकेशन. इथं अगेन सेव्ह अँड अप्लाय, हे सेव्ह अँड अप्लायला क्लिक करा. बाय. सगळ्यांना थांबवून हॅलो हॅलो ऑनलाईन, हॅलो मी आहे मीटिंगमध्ये. जस्ट त्यांना होल्ड करायला माझा लॅपटॉप हँग झाला. अच्छा दिसतोय ना ऑनलाईन, मी दिसतोय तुम्हाला. बंद कर बंद कर बंद कर. हॅलो प्रणती, तुम्हाला स्क्रीन दिसतीये? Yes. स्क्रीन दिसतीये? लेफ्ट होतं ते. हॅलो 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 हॅलो, लॉस्ट युअर नेटवर्क कनेक्शन. हॅलो परत. हॅलो 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 स्टुडंट. हॅलो सर येतोय आवाज. ओके ओके. अरे लाईट गेलेली थोडी, थोडं वेट करा. लाईट गेलेली परत ते शेअर करतो. स्क्रीन नाही दिसत आहे ना? नाही. दिसते आता? स्क्रीन दिसते? ओके ओके. ते सेव्ह अँड अप्लाय करा. इथे सेव्ह अँड अप्लाय करा. ओके ठीक आहे. अँड गो टू बॅक टू रिपोर्ट अगेन. ओके, यू आर सक्सेसफुली अप्लाइड टू युअर बटन. इथं आलं बघा, यू आर सक्सेसफुली अप्लाइड API कनेक्शन टू युअर बटन. बॅक टू रिपोर्ट जावा अगेन. ओके हे बघा, असं एक बटन क्रिएट होतं. दिसतंय बटन क्रिएट. आता जी काय आपण पाईपलाईन क्रिएट केली, जेव्हा मी इथं होवर करेल तेव्हा काय म्हणतंय ते, जेव्हा मी होवर करेल काय म्हणतंय, जस्ट कंट्रोल अँड क्लिक. ओके, मी ह्याला जस्ट काय करणार, कंट्रोल प्लस क्लिक करणार. जेव्हा मी कंट्रोल प्लस क्लिक करतो काय दिसतंय, इथं ट्रिगरिंग होते. म्हणजे जी आपण पाईपलाईन क्रिएट केली स्टार्टिंग टू एंड कंडिशन थ्रू, ती अख्खी रन होती. आणि त्या अगेन रनमध्ये जे कंडिशन दिल्या त्या कंडिशन सॅटिस्फाय होणं आणि ऑटोमॅटिकली त्या अकॉर्डिंग हे बटन वर्क करणं ट्रिगरिंगचं. ओके, सो जेव्हा तुम्ही नवीन सकाळी उठून येताल आणि तुम्हाला अगेन ट्रिगर करायची असेल ती कंडिशन, अगेन तुम्ही करणार ती कंडिशन ट्रिगर करणार, ते बटन अगेन ट्रिगर करणार, क्लिक करणार, दॅट्स इट. तर तुमचं हे काय झालं, एक ऑटोमेशन वर्क झालं. तुम्हाला रिपीटेड टास्क वाचला. राईट, दिस इज द यूज ऑफ पॉवर ऑटोमेट. का आलं सगळ्यांना पॉवर ऑटोमेट का यूज होतो? फक्त त्या बटन्सला तुम्हाला ॲक्शन द्यावी लागते.
ते बटन त्या मागे क्रिएट करावं लागतं किंवा त्या बटनच्या मागे ती अख्खी पाईपलाईन क्रिएट झालेली कंडिशन्सची. ओके, ऑनलाईन काल येस सर. नंदिनी. ओके, येस सर. आता जस्ट थ्रू आपण डेफिनेशन बघू. ओके, काय पॉवर ऑटोमेट इज अ मायक्रोसॉफ्ट वर्कफ्लो ऑटोमेशन टूल दॅट परफॉर्म ॲक्शन्स ऑटोमॅटिकली बेस्ड ऑन ट्रिगर्स, तुमचे कंडिशन्स जे असतील ते आणि ॲक्शन्स काय असतील ते. ओके, वेन इंटिग्रेटेड विथ पॉवर BI इट ऑटोमेट्स बिझनेस प्रोसेस सच एज सेंडिंग ईमेल्स, अप्रुव्हल, टीम नोटिफिकेशन, अपडेटिंग डेटाबेसेस अँड एक्सेट्रा. ओके, हे सगळं काम कोण करतं? तुमचं पॉवर BI ऑटोमेट करतं. ते ऑटोमेट्स जे आपण यूज केलं ते. ओके, व्हॉट इज द रोल ऑफ पॉवर BI? पॉवर BI काय एक बिझनेस इंटेलिजन्स टूल आहे. कशासाठी यूज करतो आपण? कलेक्ट, क्लीन, ट्रान्सफॉर्मेशन अँड डेटा व्हिज्युअलायझेशनसाठी. ओके, बट पॉवर ऑटोमेट कशासाठी यूज करतो आपण? पॉवर ऑटोमेट टेक्स ॲक्शन बेस्ड ऑन द बिझनेस रूल. इट ऑटोमेट रिपीटेड टास्क विदाउट अ मॅन्युअल इंटरप्रिटेशन. ओके, मॅन्युअल इंटरप्रिटेशन. ओके, डिफरन्स काय दोघांमधला? पॉवर BI काय करतं? ॲनालाइज करतं डेटाला, बट ऑटोमेट काय करतं? वर्कफ्लोला ऑटोमेट करतं. ओके, क्रिएट डॅशबोर्ड कशामध्ये बनवतो आपण? पॉवर BI मध्ये बनवतो. पण जे सेंडिंग ईमेल्स, नोटिफिकेशन जे असेल ते कशामध्ये करतो आपण? ऑटोमेटमध्ये करतो. बिझनेस परफॉर्मन्स तुम्ही पॉवर BI मध्ये दाखवता, बट बिझनेसचा ॲक्शन जे परफॉर्म होणार ते कशामध्ये होतं? पॉवर ऑटोमेटमध्ये होतं. देन रिपोर्ट्स कशामध्ये क्लिअर करता तुम्ही? पॉवर BI मध्ये बनवता. बट ॲप्रुव्हल हँडल करणं प्लस अपडेट्स घेणं त्या ॲप्रुव्हलच्या मागं ते कशामध्ये करता तुम्ही? पॉवर ऑटोमेटमध्ये करता. ओके, जसं आता आपण एक्झाम्पल घेतलं, कंपनी आहे, सेल्स 100 सेल्स पर्सन आहे, तर टार्गेट किती? 5,000चं टार्गेट आहे. राहुलनी एवढं अचीव केलं, अमितने एवढं अचीव केलं, करणने एवढं अचीव केलं. आपण काय केले? कंडिशन क्रिएट केली लेस दॅन 500ची आणि मध्ये काय लागलं? एक रिमाइंडरचा मेल टाकला. दॅट्स इट. दिस इज युअर ऑटोमेट. हे खूप भारी आहे. जर तुम्हाला हे यूज करता, हे आणि बुकमार्क हे जर तुम्हाला माहीत असेल इंटरव्ह्यूला, तर तुम्हाला एक प्लस पॉईंट असतो. एवढं ऑलवेज लक्षात ठेवा. ह्या सगळ्या गोष्टी, बुकमार्क झालं, पेज नॅव्हिगेशन झालं, ॲक्शन बटन झालं, पॉवर ऑटोमेट झालं, हे सगळे इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स आहेत. ओके, कळालंय सगळ्यांना कसं वर्क होतं ऑटोमेट? थोडं घरी जाऊन रिव्हिजन करा. जेव्हा तुम्ही रिव्हिजन करताल तेव्हा तुम्हाला ऑटोमॅटिकली कळून जाईल. ओके, अरे येस सर तरी बोला. कसे आहेत रे तुम्ही असे? येस सर. येस सर. झोप आली? खूप वेळ लेक्चर चाललं ना. मस्त पावसाचं वातावरण. नाही सर, थोडं हा ते होतं, स्टार्टिंगला होतं. कन्फ्युजिंग आहे सर ते. असं होतंय. येस, होऊन जाईल. तुम्ही एकदा व्हिडिओ बघा परत एकदा, तर तुम्हाला कळून जाईल ते सगळं. ठीक आहे, तुम्हाला कन्फ्युजन का वाटतं? तुम्ही अजून त्याच्यावर हँड्स ऑन केलेलं नाहीये. त्यामुळे जेव्हा तुम्ही हँड्स ऑन करता तेव्हा सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होतील. ओके, हा सर, ते एकदा करून बघायला लागेल. मस्त आहे की बाहेर वातावरण झालेलं आहे. भजी वगैरे खावा, वडापाव खावा, चहा प्या, निवांत थोडं डोकं शांत ठेवा, हे मग अभ्यास करा. ठीक आहे, माझा पण कसा गेला तर पण. चलो, आता फक्त एक शेवटचा पार्ट राहिला तुमचा, पॉवर BI सर्व्हिस. दॅट्स इट. ओके, पॉवर BI सर्व्हिस सर, उद्या किती वाजता आहे क्लास आपला? उद्या 9लाच घ्यायचं ट्राय करेल मी. बिकॉज ऑफ पुण्यामध्ये रेड अलर्ट जारी झाले, म्हणजे रेड अलर्ट आले, त्यामुळे मला सकाळी यायला उशीर होतो थोडंफार पावसामुळे आणि ट्रॅफिक्समुळं. नाहीतर आपण 2 वाजता ठेवलं तर चालेल का उद्या? पण कोणा काय प्रॉब्लेम? सर दुपारीच घ्या, दुपारीच देऊ सगळ्यांनी? कारण की पॉसिबलच नाही होत सकाळी लवकर. हा, लवकर उठणं. हा सर, चालेल. 2 वाजता. 2 वाजता चालेल का मग? हो सर, दुपारीच या. ओके, हो सर, चालेल. 2 वाजता एक घेऊ, देन पॉवर BI सर्व्हिस फिनिश होऊन जाईल तुमची. ओके, ठीक आहे हेच. येस सर. चलो, बाय Yes, बाय, sir. भेटूया उद्या. बाय. काय नाही, एक्स्ट्रा लेक्चर घेतलं.